शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुभूषणातं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ॐ विश्वाचार्यं जगद्वन्द्यं विवेकानन्दरूपिणं वीरेश्वरासमुत्पन्नं सप्तर्षिमण्डलागतं ज्ञानभक्तिप्रदातारं पद्माक्षगौरविग्रहं ध्यायेद्देवं ज्योतिपुञ्जं विवेकानन्दरूपिणं विवेकानन्दरूपिणम्। उपस्थित आदरणीय ओझा सर, अन्य उपस्थित वडीलधारी मंडळी, मातृवर्ग, काल आपण स्वामी विवेकानंदांच्या असीम कृपेने त्यांचेच विचार, जे त्यांनी त्यांच्या हृदयातून प्रगट झालेले विचार जे लिखाणबद्ध केले होते, लेखणीतून त्यांच्या साकारलेले असे विचार, ते आपण काल त्याच्यावर बघितलं। आज त्याच विभूतीचं एक दुसरा भाग ज्याला आपण म्हणू शकतो की त्यांनी, जसं मी काल सांगितलं, त्यांचा जो पत्रसंग्रहाचा जो विस्तृत भाग आहे, जवळजवळ 750 पानाचा ग्रंथ आहे, अजूनही बरीचशी पत्र प्रकाशित व्हायची बाकी आहेत। तर त्या पत्राद्वारे त्यांनी आपल्या अनेक गुरुबंधूंना वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश म्हणा, सल्ला म्हणा, किंवा त्यांचं आपलं जे हृदय मनोगत, त्यांनी जे काही त्यांच्या भावी योजना होत्या, रामकृष्णांकडून त्यांना जे काही गुह्य आदेश मिळाले होते, ते वेगवेगळ्या पत्राद्वारे त्यांनी आपल्या गुरुबंधूंना सांगितले आहेत। तर स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरुबंधू, पण पत्राच्याद्वारे व्यक्त झालेले गुरुबंधूंच्या विषयी त्यांचे विचार किंवा त्यांच्या संकल्पना, हे आपण आज इथं चर्चा करणार आहोत। काल आपण बघितलं होतं, मी काल कोणाशी तर चर्चा करत होतो की 39 वर्षाचं फक्त भूतलावर त्यांचं अस्तित्व होतं, आणि त्यामध्ये पण रामकृष्णांच्या समाधीनंतर, म्हणजे जेव्हा ते परिव्राजक अवस्थेत बाहेर पडले 1888 ते 1902, खाली 14 वर्षाच्या काळामधला हा त्यांचा पत्रसंग्रह आहे। आणि जी पत्र आपल्याला मिळाली, म्हणजे जेव्हा स्वामी विवेकानंदांचं साहित्य तयार करायचं होतं, त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क करून, कोणी राजे होते, कोणी सामान्य व्यक्ती होत्या, जिथं आपल्याला संपर्क करता आला, त्यांच्याकडून मिळालेली ही पत्र आहेत, संग्रहित पत्र आहेत। पण असं कितीतरी झालं असेल की ती पत्र त्यांनी वाचल्यानंतर कुठेतरी ठेवून दिली असतील, किंवा नंतर त्यांच्या मुलांनी कुठे नष्ट केली असेल, किंवा काहीही झालं असेल। आपल्याला जितकी प्राप्त झाली ती एवढी आहे, किती असतील, असंख्य असतील। तर आपल्याला एक मनात विचार येतो की ही एक अशी शक्ती की जी छोट्याशा कालावधीमध्ये खाली पत्र लिहायचं काम नाही केलं, त्या पत्राबरोबर असंख्य त्यांनी भाषणं दिली, असंख्य व्यक्तींना भेटले, असंख्य त्यांचं साहित्य, त्याबरोबर हे हृदयातून त्यांच्या लेखणीतून प्रगट झालेला जणू काही पंचम वेद असा हा पत्रसंग्रह। त्या पत्रसंग्रहाद्वारे सुद्धा त्यांनी आपल्या गुरुबंधूंना आपल्या भावी काळासाठी रामकृष्ण कशासाठी आले होते, आणि त्यांनी जे अवतार रूप धारण केलं होतं, आणि त्याद्वारे आपल्याला किती महान कार्य करायचं आहे, त्यासाठी त्यांचं जे हृदयात जे काही साठलं होतं, ती तळमळ ह्या पत्राद्वारे व्यक्त झाली आहे। काल आपण हे पण बघितलं होतं की विवेकानंदांचं रूप बहुमुखी आयाम असलेलं असं त्यांचं व्यक्तित्व, पण त्याचा मूळ गाभा होता तो आध्यात्मिक। ते पुन्हा पुन्हा म्हणायचे की
आय एम अ व्हॉइस विदाउट फॉर्म, मी अशरीरी वाणी आहे. आणि आपण त्यांचं बघितलं होतं, त्यांचं जे आगमनच होतं ते सप्तर्षी मंडळातला एक ऋषी रामकृष्णांनी ह्या जगाच्या उद्धारासाठी आणला होता. आणि प्रत्येक वेळेला ते पुन्हा पुन्हा म्हणायचे की चारित्र्य निर्माण म्हणजे पवित्रता, म्हणजे आध्यात्मिक गाभारा त्यांचा मूळ, त्यांचा स्वभाव म्हणता येईल किंवा पाया, आणि त्या पायावर आधारित हे सगळं होतं. कारण कुठलीही गोष्ट अपवित्रतेच्या किंवा दिखाव्याच्या स्वरूपात असेल तर जास्त टिकत नाही आहे, ते काळाच्या ओघात नष्ट होऊन जाते. पण त्याला जर सॉलिड बेस असेल, पवित्रतेचा बेस असेल, अध्यात्माचा बेस असेल, तर ते कुठंही त्याला कधीही तडा जाऊ शकत नाही. जसं आपलं वेद पहा, आज जवळजवळ 4500 ते 5000 वर्षापूर्वीचा हा आपला वेदांचा काळ सांगितला जातो. आणि जर कुणाला विचारलं वेदाचे कर्ते कोण आहेत तर आपण सांगू शकत नाही. अपौरुषेय म्हटलं आहे ते. आणि काय ते शाश्वत सत्य आहे. वेद म्हणजे काय असं बसून रचलेले ग्रंथ नाही आहेत, आपल्या ऋषीमुनींना झालेली दर्शनं आहेत, त्यांचे साक्षात्कार त्या वेदाच्या ऋचांच्याद्वारे आपल्यासमोर आहेत. ते कशा सत्यावर आधारित आहेत, त्यामुळं ते कधीही नष्ट होणारं ज्ञान नाही. आणि इट इज इटर्नल ट्रूथ, म्हणजे सगळ्यासाठी लागू पडणारं. वेद म्हणजे काही शब्दराशी नाही आहे. स्वामीजी म्हणतात पुढे वेदांचं त्यांच्या साहित्यामध्ये येतं, वेद म्हणजे काही शब्दांची राशी नाही आहे. ते काय आहे तर जे शाश्वत सत्य आहे ते सगळ्या कुठल्या एका धर्मासाठी नाही आहे, कुठल्या पंथासाठी नाही, कुठल्या देशासाठी नाही, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. वेद म्हणजे युनिव्हर्सल सत्य आहे. ती कसं उदाहरणार्थ आपण बघतो, जसं आपण बघतो अग्नी उष्ण आहे. तो अग्नी उष्ण जो आहे तो काही खाली भारतासाठी उष्ण आहे आणि अमेरिकेसाठी थंड असं नाही आहे, किंवा एका धर्माच्या लोकांसाठी तो उष्ण लागेल, दुसऱ्यासाठी शीतळ होईल असं नाही आहे. हे सत्य आहे. ते सत्यांचा संग्रह आपल्या ऋषीमुनीचं दर्शन म्हणजेच वेद. तसं हे जे सतसाहित्य असतं, जे आध्यात्मिक महापुरुषांच्या वाणीतून किंवा त्यांच्या अनुभवातून प्रगट झालेलं असतं, ते कधीही नष्ट होणार नसतं. ते युगयुगसाठी त्याचा परिणाम जो वाचतो, जो त्याच्या संपर्कात येतो, त्याच्या जीवनात होत असतो. तसं हे स्वामी विवेकानंदांचं साहित्य आहे की जे आज पण जे वाचतात किंवा जे त्यांच्या विचाराने प्रभावित होतात, त्यांचं जीवन बदलतं, त्यांच्या जीवनात परिवर्तन झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. तर ह्या विवेकानंदांचं दुसरं रूप जे आपण काल बघितलं, एक आध्यात्मिक रूप. आणि विशेषतः कधीकधी विचार करतो की आध्यात्मिक राज्याचा इतिहास आपण बघितला तर त्या इतिहासामध्ये प्रत्येक गुरु आणि शिष्य ही जोडी मिळते. पण ही एक गुरु आणि शिष्याची जोडी होती रामकृष्णांची आणि विवेकानंदांची. एक अद्भुत जोडी होती. धर्माच्या इतिहासात असं कुठंही बघायला मिळत नाही. एक गुरु आपल्या शिष्यासमोर हात जोडून त्याची स्तुती करतो आहे की तू नारायण आहेस, असं बघायला नाही मिळत. इतकी अद्भुत अशी गुरु शिष्यांची जोडी आपल्याला बघायला मिळते. स्वामी प्रेमानंदजी जे रामकृष्णांचे शिष्य होते आणि स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू होते. स्वामी रामकृष्णांनी त्यांच्या हयातीमध्ये 16 आपल्या अंतरंग शिष्यांना भगवी वस्त्र दिली होती. जे 16 आपण ज्याला डायरेक्ट डिसायपल म्हणजे 16 अंतरंगीचे शिष्य होते ते स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू. त्यांच्याविषयी आज आपण बघणार आहोत. त्यांच्याबरोबर स्वामींचा जो वार्तालाप किंवा जो पत्रव्यवहार झाला आहे त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर स्वामी प्रेमानंदजी ज्यांना रामकृष्ण म्हणायचे की हा राधेच्या अंशापासून झालेला आहे, ज्याचे हाडं पवित्र आहेत, असे स्वामी प्रेमानंदजी ते एक दिवस दक्षिणेश्वरला थांबले होते. आणि रामदयाल बाबू म्हणून एक गृहस्थ भक्त रामकृष्णांचे तिथं होते. तर रात्री अचानक रामकृष्ण आले आणि रामदयाल बाबूंना म्हणतायत की अरे तो विश्वनाथ दत्ताचा छोकरा आहे ना, मुलगा आहे ना, बऱ्याच दिवसापासून आला नाही, किती पवित्र आहे तो, त्याला बघायसाठी माझं हृदय तडफडत आहे, एकदा त्याला सांग ना यायला, बरेच दिवस आला नाही, यायला सांग. तर बाबू म्हणाले की हां जरूर सांगेन, उद्या मी जाऊन त्याच्या घरी निरोप देईन की रामकृष्ण तुझी आठवण काढत आहेत. झाला, विषय संपला. रामकृष्ण झोपायला गेले. एक अर्धा पाऊण तास झाला, पुन्हा आपलं धोतर बगलेत बांधून दिगंबर अवस्थेत एक वेगळ्याच रूपात तिथं आले. अरे तो नरेंद्रला आठवणीने सांग बरं, विसरू नको. माझं हृदय कसं होत आहे, जसं की आपण टॉवेल पिळतो ना तसं माझं काहीच पिळल्यासारखं होत आहे, एकदा सांग त्याला यायला. तर पहा, एका शिष्याला बघण्यासाठी गुरुची जी व्याकुळता होती, तर
इतकी व्याकुळता जेव्हा नरेंद्रानं हे सांगितलं, नरेंद्र आले आणि रागाच्या नरेंद्राचं माहीत आहे, नरेंद्राने रामकृष्णांची इतकी परीक्षा घेतली आहे, जसं मी काल सांगितलं अगदी असताना आणि समाधीनंतर पण परीक्षा घेतली आहे, असं नाही स्वीकारले त्यांनी रामकृष्ण देवांना. तर ते म्हणाले की तुम्ही सारखं सारखं नरेंद्र 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 म्हणताय की ते तुमचं जडभरतासारखं होऊन जाईल. जसं जडभरतानी त्या हरणाचं चिंतन करत करत देह सोडला होता, त्यांना हरणाच्या रूपाने जन्म घ्यावा लागला, तसं तुम्ही माझं चिंतन करता करता तुम्हाला ते जडभरतासारखी अवस्था होऊन जाईल तुमची. तर रामकृष्ण अगदी सरळ बालकासारखे, मुलासारखे. त्यांचं काही झालं की आईला जाऊन सांगायचं, आई म्हणजे जगन्माता. जगन्मातेला कडे गेले आणि सांगितलं, नरेन असं असं म्हणतो, माझं असं होईल का? त्या आईने सांगितलं की अरे तू काय त्यात मनुष्य बघतोयस का, तू नारायण बघतोयस. तेव्हा ते नरेंद्रकडे आले आणि म्हणाले की नरेंद्र, ज्या दिवशी मी तुला मनुष्य रूपाने बघेन, तुझ्यात नारायण दिसणार नाही, त्या दिवसापासून मी तुझं तोंड पण बघणार नाही. म्हणजे रामकृष्ण कुठल्या रूपाने नरेंद्रकडे बघत होते बघा. एवढंच नाही, रामकृष्ण वचनामृत ग्रंथ आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला दिसून येतं सत्संग चालू आहे, भक्तमंडळी बसली आहे आणि नरेंद्रनाथ जसे आतमध्ये आल्यावर सत्संग तिथेच थांबला आहे आणि रामकृष्णांना समाधी अवस्था प्राप्त झाली आहे. तशी अद्भुत गुरुशिष्यांची जोडी धर्माच्या इतिहासामध्ये आपल्याला कुठेहीच पाहायला मिळत नाही. आणि अगदी जन्मापासून विवेकानंदांचं एक बालपण आपण बघतो. ते गुरु सगळं घरी इतके वडील श्रीमंत होते, सगळं काय होतं, पण एक काहीतरी उणीव त्यांना जाणवत होती की ईश्वर खरोखर आहे का, असेल तर हे दुःख दारिद्र्य हे जग असं का. आणि त्या शोधासाठी ते इकडं तिकडं फिरत होते. आणि फिरता पुरता जेव्हा त्यांना कुठं आशेचा किरण नाही दिसला तेव्हा रामकृष्णांकडे गेले आणि पहिल्यांदा त्यांनी तोच प्रश्न त्यांना विचारला, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न की हाव यू सीन गॉड, तुम्ही देवाला बघितलं आहे? आणि रामकृष्णांनी पण एकदम धडाक्याने जसा प्रश्न तसा उत्तर, येस येस आय हॅव सीन. आणि कसं, तुला बघतोय त्याच्यापेक्षा पण अधिक स्पष्ट रूपाने बघितलं आहे आणि तुलासुद्धा दाखवू शकतो. हा कसं, अधिकारी गुरु होता तर अधिकारी शिष्य होता म्हणून अधिकारी गुरुने तसं उत्तर दिलं. आमचे एक मुंबईला अध्यक्ष होते मुंबई मठाचे स्वामी संबुद्धानंदजी, खूप उच्च कोटीचे साधू होते, मा शारदादेवींचे शिष्य होते आणि तसे फार चांगले वक्ते पण होते. तर त्यांच्याकडे असेच काही युवक किंवा कोणी जायचे की स्वामीजी तुम्ही देवाला बघितलं आहे? तर ते ओळखायचे, ते म्हणायचे माय डिअर सन, दिस इज नॉट युअर क्वेश्चन, दिस इज विवेकानंदाच क्वेश्चन, यू कम टू नेक्स्ट क्वेश्चन. बेटा हा तुझा प्रश्न नाही आहे, हा विवेकानंदांचा प्रश्न होता, ते अधिकारी होते, तो अधिकारी नाही आहेस, दुसरा काय असेल तो विचार. तर सांगायचं म्हणजे विवेकानंद त्या प्रकारचे अधिकारी होते, खरोखर त्यांना देव हवा होता, खरोखर होता, म्हणून रामकृष्णांनी त्यांना तसं उत्तर दिलं. कदाचित आपण विचारलं असतं तर आपल्याला पण त्यांनी असं सांगितलं असतं, देवाचं नाव घे किंवा चांगलं वाघ काय ते सांगितलं असतं. अधिकारी गुरु शिष्य होता म्हणून अधिकारीकरित्या त्यांना उत्तर दिलं. तर हे असे स्वामी विवेकानंद, काल मी ओझा सरांशी चर्चा करत होतो तर त्यांनी तेच सांगितलं, कालीच्या दर्शनाचं विवेकानंदांचं जे वर्णन येतं, अद्भुत वर्णन, त्याच्यावरती मी असंच विचार करत होता की नरेंद्राची त्यावेळेची अवस्था होती, घरी वडील गेल्यानंतर एवढी मोठी संपत्ती नातेवाईकांनी लुटली, घरी आई आणि भावांना खायला नाही आहे आणि आईवरती अतिशय प्रेम विवेकानंदांचं. अशा स्थितीमध्ये ते गुरूंकडे जातात की माझ्या आईची आणि भावांची काहीतरी व्यवस्था खायची व्हायला पाहिजे. आता बघा, जे काही मागायला गेला आहे, खरोखर मागायला गेला आहे, असं नाही की दाखवायचं, आईविषयी अतिशय प्रेम. तेव्हा रामकृष्ण म्हणतात, अरे तू तर कालीला मानत नाहीस, मी काय करू, जा आणि विचार ना. तर गुरुदेव सांगतायत म्हणून ते कालीसमोर गेले आणि काली त्यांच्यासमोर चिन्मय रूपात प्रगट झाली आणि हे काय मागतायत, मला ज्ञान दे, मला भक्ती दे, मला वैराग्य दे. त्यांनी हे नाही मागितलं की माझ्या घरची परिस्थिती ठीक कर किंवा मला माझ्या घरच्यांना पैसा दे, धन दे. 3 वेळ असं झालं, 3 वेळेला ते मागू शकले नाहीत. तेव्हा रामकृष्ण म्हणाले, तू ह्याचा अधिकारी नाहीस, तू खरोखर त्या अखंडाच्या राज्यातला आहेस, तुझा अधिकार वेगळा आहे, पण चिंता करू नको, आजपासून तुझ्या आई आणि भावंडांना खाय प्यायची उणीव नाही पडणार. तर ह्याचं थोडं चिंतन केलं तर आपल्या लक्षात येतं, आपण जर सपोज, आपण बऱ्याच वेळेला बरीच लोक आम्हाला भेटतात की म्हणजे महाराजजी आता खूप झालं, मुलं करती झाली, खूप आता सगळं सेटल झालं, आता काही नको, बघ थोडी सेवा करावी, देवाचं नाव घ्यावं, पुष्कळ लोक म्हणत आहेत. पण बघितलं काही कोणी आसक्ती नाही सुटत आपल्या जीवनातली, पुन्हा तिथंच येतं
तर आपण जरी तोंडाने म्हणत असो की मला आता सगळं झालं, आता देवाचं नाव घ्यायला पाहिजे, जाणवतं कुठंतरी, पण ते सुटत नाही, मोह सुटत नाही. आपण जर देवाकडे गेलो, खरोखर गेलो की मला काही नको, फक्त भगवंता मला ज्ञान, भक्ती, तुझी प्रसन्नता, तुझं स्वरूप दिसावं म्हणून मागायला गेलो आणि प्रगट झाला, तर आपल्या तोंडातून ते सुटेल आणि दुसरंच मागू, मला ते गाडी देईन, माझं अमुक बाकी आहे, तमुक बाकी आहे. पण नरेंद्रनाथांचं का झालं, ते मागायला गेले होते लौकिक गोष्टी, पण त्यांच्या तोंडातून अलौकिकच मागणं बाहेर पडलं. कारण त्यांच्या इटपर्यंत तेच भरलं होतं, ज्ञान, भक्ती, वैराग्य हेच भरलं होतं. फक्त थोडीशी काही उणी होती एवढीशी, पण ती जे जास्ती भाग होता ना तोच वरती येतो. तर विवेकानंदांच्या रूपात आपल्या जीवनात हे बघायला मिळतं. तसे अधिकारी पुरुषांनी जेव्हा हे उपदेश दिले आहेत ते आपण बघतो की किती हृदयाला स्पर्श करतात. आज पण त्यांनी गुरुबंधूंना पत्र लिहिल्यात, असंख्य पत्र लिहिले आहेत. विशेष करून स्वामी रामकृष्णानंद, स्वामी शारदानंद, स्वामी अखंडानंद आणि इतरही त्यांच्या गुरुबंधूंना पत्र लिहिले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश दिले आहेत. तर आपण काल बघितलं होतं, त्या पत्राचे आपण साधारण 3 भाग केले होते. एक तर त्या गुरुदेवांच्या समाधीपासून ते विदेशात जाईपर्यंत आणि विदेशातून भारतात परत येईपर्यंत आणि भारतात परत आल्यानंतर अगदी त्यांच्या महासमाधीपर्यंत असे 3 भाग केले होते. पहिलं आपण बघतो ते नरेंद्रनाथ म्हणून सही करायचे. नंतर परिव्राजक अवस्थेत असताना बरीचशी नावं ते बदलायचे, कधी सच्चिदानंद, कधी विविदिशानंद, असे वेगवेगळे, एक बंगाली संन्यासी, अशा वेगवेगळ्या सह्या करायचे आणि नंतर मग विवेकानंद नावाने सह्या करायचे. तर अशा स्वतःला कितीतरी त्यांनी लपवायचा प्रयत्न केला, पण ते लपवू शकले नाहीत. आणि आपलं भाग्य आहे, आपल्या महाराष्ट्राला सुद्धा त्यांचे पदचिन्हांचा स्पर्श झाला होता. आपल्या कोल्हापूरला बराचसा उल्लेख मिळतो विवेकानंदांच्या भेटीचा. महाराष्ट्रात विवेकानंद म्हणून अद्भुत पुस्तक आहे, जरूर तुम्ही वाचा. त्यात बराचसा उल्लेख येतो. किती अद्भुत शक्ती, म्हणजे त्यावेळेला कशी परिवर्तक अवस्थेमध्ये फिरली आणि किती त्या भूमीला पवित्र केलं त्याची आपल्याला जाणीव होते. एक घटना मला आठवते, महाबळेश्वरला स्वामी विवेकानंद आले होते, तेव्हा तिथं ते राहिले होते. तेव्हा तिथले जे हे होते, सद्ग्रस्त होते, ज्यांच्याकडे ते उतरले होते, त्यांचं नाव होतं महोपाध्याय राजाराम शास्त्री बोरस. तर ते लिहितात की विवेकानंदजी आमच्याकडे जवळजवळ 2 आठवडे राहिले होते आणि त्यांची 6 महिन्याची छोटीशी मुलगी, तिला काय रोग होता माहीत नाही, पण ती खूप रडायची रात्री आणि कुणाची झोप व्हायची नाही. ह्यांना खूप चिंता होती की आपल्या घरी हे पाहुणे आले आहेत आणि ह्यांची झोप होणार नाही. म्हणून ते स्वामीजींना म्हणाले, स्वामीजी थोडं माफ करा, आमची ही मुलगी आहे, ही रडते रात्री आणि त्याच्यामुळे तुमची कदाचित झोप होणार नाही. तर स्वामीजी म्हणाले, ठीक आहे, तिला माझ्याजवळ द्या आणि तुम्ही निवांतपणे झोपून जा. आणि आश्चर्य असं, स्वामीजींनी तिला आपल्या मांडीवरती घेतलं आणि स्वामीजी ध्यानाला बसले, तर त्या मुलीचं त्या दिवसापासून जे इतक्या दिवसाचं रडणं होतं पूर्ण गेलं. आणि तीच मुलगी पुढे जाऊन आपल्या ह्याच्या सांगलीच्या गादीवरती संस्थानाची राणीसाहेब झाली होती, कमलाबाई नावाची मुलगी. तर अशी ही घटना आपल्याला एकच बोध करून जाते. आज जे आपल्या जगाचं रडगाणं आपल्याला दिसतं आहे की जे काही आपण बघतो दुष्परिणाम, स्वामीजींचे विचार, स्वामीजींच्या विचारांची त्याला जर मांडी मिळेल, त्यांना जर स्वामींच्या विचाराची एक आधार मिळेल, तर हे रडगाणं निश्चितपणे, त्या मुलीचं रडगाणं गेलं ना, तर निश्चितपणे ह्या जगाचं जे रडगाणं आपल्याला दूर होईल. म्हणून त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत. तर त्यांनी स्वामी रामकृष्णानंदांना 19 मार्च 1894ला एक पत्र लिहिलं होतं. रामकृष्णानंद स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू होते आणि त्यांनी मद्रास मठाच्या जो स्थापनेपासूनचा, विशेष करून साऊथ इंडियन, दक्षिण भारताचा जो प्रचार प्रसाराचं काम खूपच अगदी खूप जोमाने, ज्याला म्हणता येईल की ट्रॅडिशनल पद्धतीने रामकृष्ण मठाची सुरुवात तिथं केली होती. तर ते त्यांना बरीचशी पत्र लिहिले आहेत. कारण रामकृष्णानंदजी अशी एकच व्यक्ती होती गुरुबंधूपैकी की ज्यांनी कधीही मठ सोडला नाही. ते रामकृष्णांची पूजा, शास्त्राध्ययन हेच घेऊन राहायचे. म्हणून त्यांना बरेचसे त्यांनी मठाच्या आपल्या कल्पना आणि बाकी गुरुबंधूंना घेऊन चालण्यासाठी काही उपदेश दिले आहेत. त्यातले काही आपण बघू. एके ठिकाणी लिहितात की माझ्या विरुद्ध बरेच लोके काही लिहून मला दडपून टाकायचा प्रयत्न करत आहेत.
पण बाबा रे, रामकृष्णानंद शशी महाराज ते म्हणतात, पण बाबा रे, गुरु माझ्या पाठीशी उभे आहेत, तेव्हा कोणीही माझे काही करू शकणार नाही. सारा अमेरिका देश माझ्यावर प्रेम करत आहे. अशा परिस्थितीत हे पादरी बिदरी अजून काही लोक माझ्या विरुद्ध काय करू शकणार आहेत? शिवाय हा पंडितांचा देश आहे, विद्वानांचा देश आहे. आम्ही विद्वांचे विवाह करून देतो, आम्ही मूर्तीपूजा करीत नाही, आम्ही भाकरकटा सांगून आता येथे काही ही सगळ्या भाकरकटा सांगून आता इथं काहीही चालणार नाही. या साऱ्यांचे गिराईक फक्त पादरी लोकच आहेत. येथील लोकांना खरे तत्त्वज्ञान हवे आहे, खरी विद्वत्ता हवी आहे. केवळ पोकळ बडबड करून आता भागणारं नाही आहे. दादा, मुजुमदाराच्या अनुभवाने माझे डोळे आता साफ उघडले आहेत. एक मुजुमदार म्हणून पण धर्मपरिषदेला गेले होते. त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विषयी बरंच काही दुष्प्रचार करायचा प्रयत्न केला होता. त्याविषयी स्वामीजी शशी महाराजांना लिहित आहेत, ए निघंती निरर्थकम परहितम ते केन जानीमहे. म्हणजे काहीही कारण नसता जे लोक दुसऱ्याचे अनिष्ट करतात त्यांना काय नाव द्यावे हे मला कळत नाही. भरतोळीने असे म्हटले आहे, हे मला आता चांगलं पटलं आहे. बंदो, आपण सर्व काही काढून टाकू शकतो, पण हा दुष्ट मत्सर मात्र आपल्याला नष्ट करता येत नाही. दुसऱ्यांची निंदा करणे आणि दुसऱ्यांचा उत्कर्ष सहन न होणे हा दोष आमच्या संपूर्ण राष्ट्राच्या अंगी अगदी खिळून गेला आहे. मोठा काय तो मीच, कुणीही माझ्यासारखे मोठे होऊ नये हीच आपली इच्छा असते. आणि स्वामी विवेकानंदांनी पुरा भारत पायाखाली घातला होता आणि त्यांना आपल्या पारतज्ञाचं आणि आपल्या पतनाचं कारण जे समजलं होतं त्यामध्ये हे एक मुख्य कारण होतं की मत्सर, आपल्याच भावांविषयी आपल्या मनामध्ये एक द्वेषाची भावना, कोणी पुढे जात आहे ते पाहत नव्हतं. आणि शिक्षणाचा अभाव हे स्वामीजींना खूप खूप अनुभवास आलं होतं. म्हणून ते म्हणतात की जोपर्यंत हा मत्सर आपल्या आतमध्ये आहे, कोणी पुढे जात आहे ते आपल्याला ते सहन होत नाही, तोपर्यंत आपण गुलामच राहणार आहे. आणि स्वामीजींनी आपण पुढे बघू की किती ह्या काढण्यासाठी किती आघात केले आहेत. जे खडसून जे त्यांचं कोलंबो ते अल्मोरा नावाचं पुस्तक आहे, भारतातील भाषणे, त्यामध्ये आपल्याला हे सगळं बघायला मिळतं. ते पुढे म्हणतात, ज्या देशातील कोटी कोटी लोक केवळ मोहाची फुले खाऊन जगतात, त्या देशातील 10-20 लाख साधू आणि लाखो करोडो ब्राह्मण गरिबांचे रक्त शोषतात, पण त्यांच्या उन्नतीसाठी काहीही करीत नाहीत. त्यांना देश म्हणावे की नरक. हा काय धर्म आहे की सैतानाचे तांडव. मी साऱ्या भारतात भ्रमण केले आहे आणि हा अमेरिका देश देखील मी पाहिला आहे. दादा, एक गोष्ट तुम्ही नीट समजावून घ्यावयास हवी, कारणावाजून कधी कार्य घडू शकते काय? पापावाजून कधी शिक्षा होऊ शकते काय? हीच गोष्ट व्यासदेवानी एका श्लोकात सांगितलं. तो श्लोक पण स्वामीजी ते कोट करत आहेत. व्यासदेवानी 4 वेदांचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण केला आणि 18 पुराणं पण त्यांनी लिहिली आणि त्यानंतर त्यांनी एक श्लोक लिहिला आहे. ते स्वामीजी इथं कोट करत आहेत की व्यासदेव म्हणतात, सर्व शास्त्र पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. म्हणजे व्यासाने इतका ग्रंथसंग्रह केल्यानंतर व्यासदेवजी म्हणत आहेत की सर्व शास्त्र आणि पुराणांचं जर सार काढलं तर ते हा व्यास वचन देऊन सांगतो आहे. काय सांगतायत? परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. तुम्ही परोपकार केलात तर ते पुण्य तुम्हाला लाभेल आणि पापाय परपीडनम, तुम्ही दुसऱ्याला पीडा दिली तर त्याचं पाप आपल्याजवळ येणारच. त्याचं उदाहरण पण देतात की जसं आपण बघतो की गायी किंवा मेंढ्या चरायला घेऊन जातात गुराखी आणि त्यांची लहान लहान बछडे असतात, ते तिथं दामून ठेवतात, त्याला बांधून ठेवतात आणि जेव्हा रात्री त्या गायींना घेऊन येतात तेव्हा ते 100-150 गायी आणि त्यांची लहान लहान बछडी, जेव्हा जशा गायी जातात ते बछड्यांना सोडल्यावरती तो बछडा बरोबर आपल्याच आईकडे जातो. त्याला बरोबर समजते आपल्या आईकडे. तशी आपली ही चांगली वाईट कर्म असतात ती आपली वाट बघत असतात, ते बरोबर ती सुटत नाहीत कधी. आपण जेव्हा आपलं शरीर सुटतं तेव्हा बरोबर ती कर्म आपल्याला पकडतात, चांगले असोत की वाईट असोत. आणि हेच व्यासदेवानी ह्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. ते स्वामीजी तर कोट करतात की सत्कार्य केलं तर त्याचा आपल्याला किती लाभ होतो आणि दुसऱ्याची निंदा किंवा परपीडा जर आपण दिली
तर ते आपल्याला ते भोगावं लागतं. आणि हा दोष आपल्या भारतीयांमध्ये आहे हे पुन्हा पुन्हा स्वामीजी इथं सांगतायत. पुढे म्हणतायत, दादा हे सारे पाहून विशेषतः आपल्या देशातील दारिद्र्य व अज्ञान पाहून मला झोप देखील येत नाही. कन्याकुमारी येथे कुमारी देवीच्या मंदिरात बसलो असता, भारताच्या दक्षिणेकडील त्या शेवटच्या खडकावर बसलो असता मला एक उपाय सुचला. आम्ही लाखो संन्यासी आहोत, इकडे तिकडे फिरून लोकांना तत्त्वज्ञान दर्शनशास्त्र शिकवतो. हा सारा खोळेपणा नाही काय? उपाशी पोटी धर्म काय होणार आहे? आपले गुरुदेव असेच म्हणत होते ना की उपाशी पोटी धर्म पचणार आहे. वर्षानुवर्षे आम्ही पाजी लोक त्यांचे रक्त शोषित आहोत, त्यांना आपल्या टाचेखाली तुडवीत आहोत. समजा काही निस्वार्थ व परहितकारी संन्यासी जर गावोगाव खेडोपाडी भ्रमण करून शिक्षणाचा प्रचार करतील, चांगल्या उपयुक्त गोष्टी सांगून लोकांचे जीवन उन्नत करण्यासाठी प्रयत्न करतील तर किती हितकर होईल. पण आपल्या देशात इतकी गरिबी आहे की लहान मुलांना शिक्षणाकडे पाठवण्यापेक्षा त्यांचे पालक कामावरतीच पाठवतील. त्यासाठी स्वामीजी पुढे म्हणतायत की एकच, जर पर्वत महम्मदाकडे येत नसेल तर महम्मदाने उठून पर्वताकडे जायला हवे. स्वामींचं एक कोटेशन, हे उद्गार आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचा अर्थ हा आहे की गरीब लोक जर तुमच्याकडे येऊन शिक्षण घेऊ शकत नसतील तर त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचून त्यांना सुशिक्षित करावं लागेल. कारण स्वामीजी पुन्हा म्हणतायत की शिक्षण शिक्षण शिक्षण. कारण शिक्षण नसल्यामुळं जी दुर्दशा झाली आहे, त्यांना बऱ्याच वेळेला जे जे प्रश्न विचारले गेले ना, ते म्हणायचे की स्वतःला दुसऱ्याला जर मदत करायची असेल तर तुम्ही आज कुणाला 1 रुपया दिलात, दुसऱ्या दिवशी येऊन तुमच्याकडे तो पुन्हा हात बसते. तर त्याला अशी मदत करा की त्याला स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, तो पुन्हा दुसऱ्या दिवशी येऊन हात नाही पसरणार, असे त्याला असं बनवा. तर त्यासाठी हवा आहे त्याला शिक्षण. त्याला जाणीव करून दिली पाहिजे की तूही कमी नाही आहेस, तूही कमवू शकतोस. स्वामीजी पुढे लिहितात की आपण दुसऱ्यांना दोष देतो, ह्यांनी असं केलं त्याने असं केलं, पण आपणच आपल्या बांधवांना पायाखाली तुडवत आहोत. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत. आपण फक्त दोष बघून चालणार नाही, तर आपल्याला शिक्षण देऊन सगळ्यांना उन्नत करावं लागेल. ज्याप्रमाणे आपला देश सामाजिक गुणांच्या बाबतीत मागासलेला आहे, त्याचप्रमाणे हा देश अध्यात्माच्या धर्माच्या बाबतीत मागे पडलेला आहे. हा देश म्हणजे अमेरिका. मी त्यांना धर्म देईन, ते मला पैसा देतील. माझे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी मला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. हे लोक आमच्यासारखे ढोंगी नाहीत आणि मत्सराचा तर त्यांच्या ठिकाणी लवलेश देखील नाही. मी हिंदुस्थानातील लोकांवर अवलंबून राहणार नाही. मी स्वतः जीव तोडून मेहनत करीन, प्राणपणाने प्रयत्न करीन, त्यांना आपले विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास भाग पाडीन. एकतर मी आपले ध्येय प्राप्त करून घेईन, नाहीतर या प्रयत्नात आपले प्राण अर्पण करीन. सन्निमिते वरम त्यागो विनाशे नियते सती. ज्या अर्थी मृत्यू अटळ आहे त्या अर्थी एखाद्या सत्कार्यासाठी देहत्याग करणे किती श्रेयस्कर आहे. स्वामीजी आपल्यामध्ये असलेली ही तडफड ते रामकृष्णांना सांगतात की मला सत्कार्यासाठी माझा देह जरी टाकावा लागला तरी मी मागे बघणार नाही, पण हे कार्य करण्यासाठी, गुरुदेवाने सोपवलेलं कार्य करण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करीन. पुढे ते लिहित आहेत रामकृष्णांना, आपल्यासारखे कुपमंडूक वृत्तीचे लोक दुनियेत आणखी कुठे सापडणार नाहीत. कोणत्याही देशातून कितीही नवीन गोष्ट येवो, अमेरिकी लोक तिचा आधी स्वीकार करतील आणि आमच्यासारखे जगात कुणी नाही. आम्ही आर्यवंशाशी आहोत ना. आमच्यामध्ये हे आर्यत्व कुठे प्रगत होत आहे हे निदान मला तरी दिसत नाही. तरी पण आम्ही स्वतःला आर्यवंशीच म्हणवतो. आणखी काय लिहावे. तर आपली ही तळमळ जी आहे देशाविषयीची ती त्यांच्या ह्या पत्रातून आपल्याला व्यक्त झाल्याची दिसून येते. नंतर 19 मार्चला पुन्हा रामकृष्णानंदांना ते उद्देशून म्हणतायत. त्याच्या अगोदर रामकृष्णानंदांचे दुसरे एक चुलत भाऊ होते स्वामी शारदानंद शरद महाराज, जे रामकृष्ण मठ आणि मिशनचे खूप मोठे महासेक्रेटरी म्हणून त्यांनी खूप मोठी जबाबदारी सांभाळली. त्यांना पण ते एक लहानशा पत्रामध्ये म्हणतात की मी तुम्हाला जे काही पैसे पाठवले आहेत, तुमची इच्छा असेल तर त्या पैशातले काही पैसे गोपालला देऊ शकता. आता पाठवण्यासाठी माझ्याजवळ पैसा नाही. मला माझ्या मद्रासच्या कामाकडे लक्ष द्यावं लागेल.
पहा, ह्या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला दिसून येते की स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना केली. त्यांनी कुठलंही पद आपल्याकडे ठेवलं नाही. ते जेव्हा विदेशातून आले त्यांनी आपला उद्देश स्पष्ट मागच्या पत्रामध्ये सांगितला की ह्या देशाला धर्म, तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती शिकवण्यासाठी मी आलो आहे, फुकट नाही. तर त्या बदल्यामध्ये तिथलं काही धन काढून मी इथे अशी संघटना उभी करायची आहे मला देशाच्या कल्याणासाठी, त्यासाठी मी आलो आहे. तर जे काही त्यांनी धन अगोदर पण पाठवलं आणि नंतर घेऊन आल्याबरोबर त्यांनी स्वामी ब्रह्मानंदांना सगळं दिलं आणि सांगितलं हे सगळं तू सांभाळ. इथं ते लिहित आहेत की मी तुम्हाला जे काही दिलं आहे त्यातलं तुम्हाला सर्वांना वाटत असेल तर, म्हणजे त्यांनी कधीही मी मठ स्थापन केला आहे, हे मी दिलं आहे, माझ्यापणाचा भाव स्वामींमध्ये कधीही जीवनामध्ये बघायला मिळत नाही. ही एक सर्वात मोठी गोष्ट आहे. जसे रामकृष्णदेव स्वतःला मी म्हणू शकत नव्हते, इथलं, या शरीराकडे बोट करून म्हणायचे, इथलं असं मत आहे. तसं स्वामींच्या जीवनातून बघतो त्यांनी कधीही मी मठ केला आहे किंवा माझ्याद्वारे झालं असं त्यांना कधीही सहन होत नव्हतं. कधीकधी विवेकानंदांची आई बऱ्याच वर्ष जगल्या. विवेकानंद जेव्हा बेलूर मठात असायचे तेव्हा आई यायच्या, तेव्हा त्या म्हणायच्या माझ्या नरेंद्राने हा मठ केला आहे, माझ्या नरेंद्राने हे केलं आहे. स्वामीजी म्हणायचे की आता ह्याला कसं समजावं. त्यांचा माझा भाव नव्हता, शेवटपर्यंत माझा भाव कधीही नव्हता. आणि पुढे ते संसाराविषयीची खंत आपल्या पत्रामध्ये शारदानंदांजवळ व्यक्त करतायत की कोणी तर त्यांना लग्नाच्या विषयी विचारलं होतं, म्हणजे त्यांच्या घरच्या. तर त्यांनी म्हटलं होतं केवढा हा वेडेपणा, माझा भाऊ महेंद्र हा जर लग्नाच्या भानगडीत पडेल तर मी त्याचे तोंड देखील पाहणार नाही आणि या बाबतीत मी अगदी दृढ निश्चय केला आहे. त्याने आपल्या दोघा भावांना, महेंद्रनाथ आणि भूपेंद्रनाथ, दोघेही तसे महान कर्तृत्वान झाल्यानंतर त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही जर लग्न कराल, संसाराच्या बंधनात पडाल तर मी कधी तुमचं तोंड पण बघणार नाही. तर इतकं प्रखर वैराग्य स्वामी विवेकानंदांच्या जीवनात होतं. त्यांना एका स्वार्थासाठी जीवन जगायचं नव्हतं. आपण जितके पण देशभक्त महापुरुष बघतो त्यांनी यज्ञाहुती, यज्ञ समर्पित जीवन जगले. सावरकरांच्या जीवनातली घटना मला आठवते. सावरकर बॅरिस्टर म्हणून आले होते, सुखाचा संसार चालू होता आणि त्यावेळेला ते देश ह्याच्यामध्ये त्यांनी उडी घेतली आणि त्यांना जेव्हा ब्रिटिश सरकारने अटक केली आणि पूर्ण जन्मठेपेची शिक्षा सोपवली, तेव्हा त्यांच्या पत्नी, तरुण पत्नी आणि सगळं घर एकदम दुःखाच्या हात होतं. तेव्हा सावरकरांनी उद्गार काढले, बघ मी काही कुत्र्या कावळ्यासारखा संसार करायला नाही आलो आहे की 2-4 काड्या घेऊन घरतं करायचं आणि 4-5 मुलांना जन्म द्यायचा, तो संसार मी करायला नाही आलो आहे, मला ह्या देशाचा संसार करायचा आहे. तर जितके पण आपले देशभक्त झाले, जितके पण आपले क्रांतिकारी झाले, विचारवंत झाले, त्यांनी एक देशासाठी समर्पण केलं, तेव्हाच ते काहीतरी मोठं करू शकले. तर स्वामी विवेकानंदांना पण तीच अपेक्षा होती की जोपर्यंत स्वार्थाचा त्याग आपण करू शकणार नाही तोपर्यंत आपल्या हातून महान कार्य कधीही घडू शकणार नाही. म्हणून ते म्हणतात की महेंद्र जर लग्नाच्या भानगडीत पडेल तर मी त्याचं तोंड पण बघणार नाही. तर हे ॲक्च्युली तसं आपण बघितलं, हे काही म्हणजे ज्याला बलिदान म्हणतो, बलिदान म्हणजे नष्ट होणं नाही आहे. बलिदानावरची तुम्ही जर चिंतन केलं ना, बलिदान म्हणजे कसं की एक तुम्हाला उदाहरण द्यायचं तर जसं आपण बघतो की शेतामध्ये आपण एक मका आहे, मक्याचं बीज पेरलं, तर तो मक्याचं बीज पेरल्यानंतर तो मका काय होतो, स्वतः नष्ट होतो. पण काय करतो, आपल्याबरोबर शेकडे दाणे घेऊन येतो. तो एक बीज स्वतःचं जीवन त्यांनी नष्ट केलं, पण किती शेकडो लोकांचं पोट त्या एका मक्याच्या दाण्यामुळं भरलं गेलं. तसं हे असतं, एक व्यक्ती जर आपलं जीवन समर्पित करेल तर त्याच्याद्वारे हजारो व्यक्तींचं जीवन एक विकसित होत असतं, सुधारलं जात असतं. तर स्वामी विवेकानंदांना ते अपेक्षित होतं, म्हणून ते आपल्या भावानं असे म्हणायचे. नंतर ते खेत्रीच्या राजांना पण त्यांनी बरेचसे उपदेश केले आहेत, ते आपण वेळ मिळाला तर बघू. पण स्वामी अखंडानंदजी महाराज जे खेत्रीला जाऊन त्यांनी खूप सेवा कार्य त्यावेळेला चालू केलं, परिव्राजक अवस्थेत असताना. त्या आपल्या गुरुबंधू अखंडानंदजी महाराज ते म्हणतात, खेत्रीत जे कोणी गरीब आणि खालच्या जातीतील लोक असतील त्यांच्या दारी जा आणि त्यांच्या धर्माचा प्रचार करा. याबरोबरच भूगोलासारख्या विषयांचे त्यांना तोंडी ज्ञान द्यायचा प्रयत्न करा. प्रत्यक्ष अंग म्हणून गरिबासाठी जोवर तुम्ही
काही करीत नाही तोवर पंचपक्वानावर ताव मारीत तोंडाने नुसते रामकृष्ण, हे प्रभो दयाळू रामकृष्ण असे म्हणून आळसाने काळ घालवण्यास तुमचं काहीही साध्य होणार नाही. वेळोवेळी खेडोपाडी जाऊन तेथील लोकांनाही जीवनोपयोगी विद्या व धर्म या दोन्ही गोष्टी शिकवा. कर्म, उपासना व ज्ञान. प्रथम कर्म केल्याने चित्तशुद्धी साधेल. एरवी पवित्र अग्नीत आहुती टाकाव्याचे सोडून तुम्ही राखेच्या ढिगाऱ्यावरच हवन केल्याप्रमाणे साऱ्या गोष्टी व्यर्थ जातील. गुणनिधी आल्यावर राजपुतानातील खेडोपाटी हिंडून गोरगरिबांच्या दारोदारी जा. तुमच्या खाण्यापिण्याबाबत जर लोकांनी हरकत घेतली तर तशा प्रकारचं तुम्ही आचरण करा. परकल्याण भावनेने काम करताना नुसते गवत खाऊन जरी राहण्याची वेळ आली तरी चालेल, पण परकल्याण करताना मागे फिरू नका. भगवे वस्त्र हे काही भोगासाठी नाही, महत्कार्याचे ते निशाण आहे. देह, मन, वाणी ही जगतहिताय अर्पण केली पाहिजे. मातृदेवो भव, पितृदेवो भव असे आजवर तुम्ही वाचले आहे, पण मी सांगतो दारिद्र्य देवो भव, मूर्ख देवो भव. दरिद्री, मूर्ख, अज्ञ, दुःखी हेच तुमचे देव आहोत. यांची सेवा म्हणजेच परमधर्म ही गोष्ट जाणून असा तुम्हाला माझा सप्रेम आशीर्वाद. आपल्या जे अनुभव त्यांना आले होते राजस्थानमधले आणि देशात फिरताना, ते अनुभव त्यांना जे आतमध्ये खूपसत होते की आपली गरीब जनता जी पायदळी तुडवली जाते आणि त्याच्यामुळं आपण आपला देश, ऋषीमुनींचा देश पायदळी तुडवला जातो आहे, अगदी खालच्या ह्याला उतरला आहे. तर ते खंत त्यांना टोचत होती. म्हणूनच ते स्वामी अखंडानंद सांगतात की त्यांच्यासाठी काम करा, त्यांना धर्म आणि विज्ञान दोन्ही शिकवा. त्यांना पहिलं खाण्यापिण्याचा बंदोबस्त करा. हे भगवे वस्त्र भोगासाठी नाही तर महान कार्यासाठी आहे, ही जाणीव ते करून देत आहेत. आपण बघतो की 11 सप्टेंबर 1893ला स्वामी विवेकानंदांना प्रचंड यश प्राप्त झालं. आणि मी काल जी घटना सांगितली, अगदी लोक त्यांना स्पर्श करायसाठी तडपडत होती. आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण अमेरिकेच्या रस्त्यावर मोठे मोठे होर्डिंग लागली, बऱ्याचशा पेपरमध्ये त्यांचं नाव आलं. त्या दिवशी रात्रीची घटना आहे. ज्या माणसाला प्रचंड यश मिळालं आहे त्याच्या आतमध्ये काय होऊ शकतं ते आपल्याला विवेकानंदांच्या जीवनात बघायला मिळतं की एक खरोखर आत्मज्ञानी महापुरुषच पचवू शकतो. कारण त्या दिवशी 11 सप्टेंबरला रात्री एक प्रचंड गर्मश्रीमंत व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना आपल्या घरी आमंत्रित केलं. त्यांचे पाहुणे म्हणून स्वामीजी तिथं गेले आणि त्या व्यक्तीने त्यांना जितकं सुखसुविधा देता येतील तेवढं सगळ्या दिल्या. आणि स्वामी विवेकानंद त्या दिवशी रात्री बिछाणावर न झोपता फरशीवर बसून अख्खी रात्र रडत होते. जेव्हा ज्या व्यक्तीने त्यांना निमंत्रित केलं होतं त्यांनी बघितलं, त्याला वाटलं की काहीतरी माझ्याकडून चूक झाली आहे. म्हणून त्यांना स्वामी विवेकानंदांना विचारलं की स्वामीजी माझ्याकडून काही चूक झाली आहे का? तर स्वामीजी म्हणाले, नाही, तू सगळी व्यवस्था ठीकच केली आहेस, पण तुमच्या देशातलं हे वैभव, हे सब लक्झरियस जीवन जेव्हा मी बघतो आहे तेव्हा माझ्या देशातल्या गरीब, दरिद्री, उपाशी झोपणाऱ्या देशबांधवांचे चेहरे माझ्यासमोर येत आहेत. तर ते चेहरे माझ्या डोळ्यासमोर असताना मी कसं झोपू शकतो? हा एक जी व्यक्ती ज्याला इतकं मान मिळालं आहे, इतकी प्रसिद्धी मिळाली आहे, पण त्यांच्या डोळ्यासमोर, त्यांच्या अंतःकरणात माझा भारत देशच होता. मी काही वर्षापूर्वी सुरेंद्रनगरला एका व्याख्यानाला गेलो होतो आणि तिथं एक एज्युकेशनलिस्ट मोठे, त्यांच्या जवळजवळ 10-12 संस्था आहेत, शिक्षण संस्था, ते आले होते. माझ्या बाजूलाच बसले होते. तर त्यांनी मला सांगितलं की स्वामीजी, मी युगनायक विवेकानंद पुस्तक वाचत होतो आणि त्या पुस्तकात ही घटना मी जेव्हा वाचली तेव्हा ते मी पुस्तक बाजूला ठेवलं आणि मी 3-4 तास मी रडत होतो. म्हटलं काय झालं तुम्हाला? म्हणजे एक व्यक्ती ज्याला इतकी प्रसिद्धी मिळाली आहे, प्रत्येकाच्या घरी अगदी म्हणतात ना की पंचपक्वान खाऊ शकले असते, ती व्यक्तीच्या समोर अशा अवस्थेतसुद्धा आपले देशबांधव येत आहेत. काय हृदय असावं त्या व्यक्तीचं. म्हणजे आज आमची मुलं थोडीशी डिग्री घेऊन विदेशात जात आहेत, आपल्या आईवडिलांना पण विसरत आहेत. आज ही घटना त्यांचे डोळे उघडणारी घटना आहे. तर हे स्वामी विवेकानंदांचं हृदय, आपल्या देशबांधवांची त्यांची जी होणारी तळमळ त्यांच्या पत्रातून पण त्यांनी इथं व्यक्त केली आहे. आणि तेच आपल्याला
पुढे म्हैसूरच्या राजानं त्यांनी जे पत्र लिहिलं होतं ते त्यामध्ये आपल्याला ही तळमळ बघायला मिळते. ते लिहित आहेत की महाराज, श्री नारायण आपले व आपल्या परिवाराचे कल्याण करो. ह्या म्हैसूरच्या राजेसाहेबांनी स्वामी विवेकानंदांना विदेशात जाण्यासाठी बरीचशी मदत केली होती. स्वामी त्यांना लिहित आहेत की भारतातील साऱ्या दुर्दशेचे मूळ कारण जर कोणते असेल ते म्हणजे सर्वसाधारण जनतेचे दारिद्र्य. पाश्चात्य देशातील लोक सैतानी प्रवृत्तीचे आहेत, तर त्यांच्या तुलनेने आपल्या देशातील गरीब लोक दैवी प्रकृतीचे म्हणता येतील. म्हणून आपल्या देशातील गरिबांची उन्नती घडवून आणणे कितीतरी अधिक सोपे आहे. खालच्या वर्गातील लोकांसंबंधी आपले कर्तव्य हेच की आपण त्यांना शिक्षण दिले पाहिजे आणि त्यांना स्वतःच्या व्यक्तित्वाचा जो विसर पडला आहे त्याची जाणीव करून देऊन त्यांचा विकास केला पाहिजे. आपल्या जनतेसमोर आणि आपल्या राजलोकांसमोर हे एक महान कार्य आज उभे आहे. बऱ्याचशा राजलोकांना किंवा जमीनदार लोकांना स्वामीजींनी हा उपदेश केला आहे की स्वामींना माहीत होतं यांच्याजवळ धन आहे आणि हे लोक काही महान कार्य करू शकतील, म्हणून त्यांचे डोळे उघडावेत. म्हणून ते राजासाहेबांना म्हणतायत की राजा लोकांनी आणि महान लोकांनी जनतेसाठी हे कार्य केलं पाहिजे. आतापर्यंत या दिशेने आपण काहीही केलेलं नाही. पुरोहितांनी आणि विदेशी विजेत्यांनी शेकडो वर्ष त्यांना पायाखाली तुडवले आणि त्याचा परिणाम हाच झाला की आपण माणूस आहोत हे देखील भारतातील हे गरीब लोक विसरून गेले आहेत. आणि खरोखर तशी अवस्था झाली होती आपल्या देशाची. जेव्हा स्वामीजी विदेशातून परत आले तेव्हा कितीतरी राजकारणी लोकांनी जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते त्यांनी स्वामींना म्हटलं की आपण ह्या इतक्या कमी कालावधीमध्ये आपली संस्कृतीचा इतका प्रचार केला की तुम्ही अमेरिका इंग्लंड देशामध्ये जाऊन आपली संस्कृती किती महान आहे तुम्ही दाखवून दिली, तुमच्यात एक ताकद आहे, तुम्ही आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही करावं. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की जरूर मी करू शकतो आणि माझ्यात ती शक्ती पण भगवंतांनी दिली आहे. पण आज जर आपला देश स्वतंत्र झाला तर ते टिकवून ठेवण्याची शक्ती आपल्या देशातील लोकांमध्ये नाही. स्वामींनी अख्ख्या डोळ्यांनी भारत बघितला होता. म्हणून त्यांच्या त्या मद्रासच्या भाषणामध्ये ते तडपडीने म्हणतायत की येणाऱ्या 50 वर्षापर्यंत आपल्या देवदेवींना काही थोड्या कोपऱ्यात ठेवून द्या 50 वर्षासाठी आणि फक्त भारत मातेला आपलं देवता मानून तिची पूजा करा. हे केव्हा म्हणतायत? 1897 साली, फक्त 50 वर्ष. आणि चमत्कार बघा, बरोबर 50 वर्षांनी 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. एक संन्यासी असं का म्हणू शकतो की आपल्या देवतांना काही काळासाठी बाजूला ठेवा आणि फक्त देशालाच ईश्वर मानून त्याची पूजा करा? कारण स्वामींनी बघितलं होतं ह्या देवदेवतांच्या भ्रामक समजुती घेऊन ह्याला शिवायचं की तिकडं ठेवायचं, की इकडे बघून बसायचं की तिकडे बघून हे सगळं घेऊनच आपण वागवत होतो. खरा धर्म काय आहे हे आपण विसरलो होतो आणि त्यामुळं धर्मावरचा विश्वास लोकांचा उडत होता आणि आपण ह्या कारणामुळं आपले जे गरीब बांधव आहेत त्यांना विसरलो होतो. त्यांना मला शिवू नको, माझ्याजवळ येऊ नको, हे सगळं त्यामुळं आपला देश गड्ड्यात जात होता. हे स्वामींनी डोळ्यांनी बघितलं होतं. म्हणून ते म्हणतायत की शिक्षण दिलं पाहिजे आणि जागृत केलं पाहिजे. ही स्वामींची तळमळ आपल्याला तिथं बघायला मिळते. तर म्हणून त्यांच्या बऱ्याचशा व्याख्यानांमध्ये बऱ्याचशा पत्रामध्ये एक त्यांना बघायला मिळतं नेशन बिल्डिंग थ्रू कॅरेक्टर बिल्डिंग. म्हणजे मनुष्य घडवणारं आणि चारित्र्य घडवणारं शिक्षण असावं. पुन्हा ते म्हणत आहेत खाली पुस्तकी विद्या देऊन भोकंपट्टी कोण काय होणार नाही. प्रथम मनुष्य बनवा, त्याला स्वतःच्या पायावरती उभं करायला शिका, तेव्हा आपला देश पुढे जाईल. पुढे तेच वाक्य पुन्हा ते म्हणतात राजासाहेबांना की जर पर्वत महम्मदाकडे जात नसेल तर महम्मदाला पर्वताकडे गेलं पाहिजे. तद्वतच जर गरीब मुले शिक्षणासाठी येऊ शकत नसतील तर गरीब मुलाकडे जाऊन त्यांना आपण शिक्षण दिले पाहिजे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं पाहिजे. स्वामीजी पुन्हा ही आपली तळफळ सगळ्यांसमोर व्यक्त करतायत. धर्माबरोबर लौकिक गोष्टीशी शिक्षण आपल्याला द्यायला पाहिजे. पुढे ते राजांना म्हणतायत राजन, आपण थोर मनाचे आहात. हे जीवन जगातील धन मान ऐश्वर सारे काही क्षणभंगूर आहे. जे दुसऱ्यासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात. बाकीचे सारे जिवंत असले तरी ते मेल्यासारखे होत. स्वामींचे कोटेशन खूप प्रसिद्ध आहे. दोज हू लिव्ह अदर्स दे अलोन लिव्ह, अदर्स आर डेड लाईक डेड. स्वामी पुन्हा हे वाक्य म्हणतायत की दुसऱ्यासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात. जे स्वतःसाठी जगतायत स्वार्थासाठी जगतायत ते मेल्यासारखे आहे.
एका राजाला स्वामी लिहित आहेत, कारण त्यांना त्यांच्यामध्ये एक जागृती करून द्यायची होती. त्या स्वामींना विश्वास होता की राजे लोक, गरीब जमीनदार लोक जर पुढे आले तर देशाच्या जनतेला अनेक प्रकारे सहाय्य करून देशाचा उद्धार करू शकतील. पुढे ते लिखत आहेत की आपल्यासारखा थोर व उदात्त असा एखादा देखील भारतीय राजा भारत मातेला पुन्हा आपल्या पायावर उभे करण्यास पुष्कळ काही करू शकतो. त्याने जर तसे केले तर दीर्घकाळ त्याचे नाव मागे राहील आणि लोक त्याची पूजा करतील. ईश्वर करो आणि तुमचे विशाल हृदय अज्ञानात खितपट पडलेल्या कोटी कोटी दीनदुःखी भारतीयांसाठी तळमळो, हीच विवेकानंदांची त्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. ही स्वामी विवेकानंदांची देशाविषयी तळमळ आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पुढे 1894ला ते पुन्हा रामकृष्णानंदांना एक पत्र लिहितात. त्या पत्रामध्ये ते म्हणतायत की प्रिय शशी, तुमच्या पत्रावरून मला तिकडली इत्थंभूत हकीकत कळली. बलराम बाबूच्या पत्नीच्या शोकाची वार्ता ऐकून मला अत्यंत दुःख झाले. ईश्वर इच्छा बलियसी. हे जग कर्मभूमी आहे, भोगभूमी नाही, आणि येथले काम संपताच प्रत्येकाला येथून स्वधामी परत फिरावे लागणार आहे. काही आधी जातील, काही उशिरा जातील, एवढाच काय फरक. प्रभूची इच्छा. लोक श्री रामकृष्णांचे नाव मानतात किंवा नाही याची मला पर्वा नाही. मला त्यांनी दिलेल्या शिकवणुकीसाठी, त्यांच्या जीवनाच्या शिकवणुकीच्या प्रचारासाठी मी माझे जीवितही समर्पण करायला तयार आहे. मला सर्वात जर कशाची भीती वाटत असेल तर ती तुम्हा लोकांच्या देवघराची. देवघर हे मुळातच वाईट असे म्हणत नाही, पण त्याला सारं सर्वस्व मानून साऱ्या जुन्या पुराण्या व्यर्थ वेडगळपणाच्या गोष्टीच पुन्हा पुन्हा आळवीत बसण्याचा काही लोकांचा स्वाभाविक कल असतो. याच गोष्टीचे मला भय वाटते. मगाशी जी मी सांगितलं तीच तळमळ स्वामीजी तर व्यक्त करत आहेत की आपण वेडगळ समजुतींना आपल्या उरी बाळगून आपण खरं जे काही करायचं आहे ते आपण विसरतो. म्हणून स्वामीजी पुन्हा पुन्हा म्हणत आहेत की त्या खुळ्या समजुती आपण काढून द्यायला पाहिजेत आणि आपल्या देशबांधवासाठी आपल्याला काही करायचं आहे. पुढे ते म्हणतात की गोरगरिबांच्या दारोदारी सकाळी संध्याकाळी केव्हाही जा, त्यांना शिकवून त्यांचे डोळे उघडा. अशा ठिकाणी पुस्तके वगैरेचा काही उपयोग नसतो. सारा भर तोंडी शिकवण्यावर ठेवा, नंतर हळूहळू असली केंद्रे वाढवायला तुम्ही सुरुवात करा. हे सारे करू शकाल की नुसती घंटा वाजवत बसणार? तर आपल्या गुरुबंधूंची बऱ्याच वेळेला अशी ती कानउघाडणी करण्याचं आपल्याला दिसून येतं. पुढे एक महत्त्वाचा स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा पैलू आपल्याला इथं बघायला मिळतो की जे काही त्यांची भाषणं त्यावेळेला छापून येत असत किंवा त्यांच्या पत्राची वाह होत असे त्याविषयी स्वामी रामकृष्णानंदांना लिहित आहेत. व्याख्यानासाठी मी काही आधीपासून तयारी करून ठेवीत नसतो. तुम्ही जे काही छापून काढले आहेत तेवढे एकच भाषण मी आधी लिहून काढले होते. म्हणजे स्वामीजींनी जेवढी पण व्याख्याने दिली, स्वामीजी म्हणतात मी एकच व्याख्यान फक्त लिहून काढलं. बाकीची सारी भाषणे म्हणजे उभा राहिलो आणि लागलो बोलायला. गुरुदेव माझ्या पाठीशी आहेत. पांढऱ्यावर काळे करत बसण्याची मला काही गरज भासत नाही. डेट्रॉईट येथे एकदा तर मी सतत एकसारखा 3 तास बोलत होतो. अनेकदा तर असले अघटित कर्तृत्व पाहून माझे मलाच आश्चर्य वाटते. डोक्यात एवढी विद्या आहे हे पाहून मीच स्तंभित होतो. या ठिकाणी एक घटना मला सांगावीशी वाटते. अन्य काही पुस्तकांमध्ये येते की स्वामीजी ज्या ठिकाणी ज्या घरी राहत असत तिथं रात्री झोपल्यानंतर बघायचं की स्वामीजी कुणाशी तर बोलत आहेत खोलीमध्ये, जोरजोरात बोलत आहेत. तेव्हा तो गृहस्थ तरी स्वामीजी एकटेच खोलीत आहेत, बोलत आहेत कुणाशी, म्हणून ते स्वामीजींना उठवायचे की स्वामीजी कुणाशी बोलत आहेत. स्वामीजी मग कधी कधी त्यांना सांगावं लागायचं मी पडलो आहे, उद्या मला काय बोलायचं आहे ते माझे गुरुदेवने मला सगळं सांगायचे. ते स्वामीजी तेच म्हणत आहेत की मी एकच भाषण त्यांनी लिहून काढलं, बाकी माझे गुरुदेव मला येऊन सांगायचे. म्हणजे ते म्हणायचे की आय एम व्हाईस विदाउट फॉर्म. मी अशरीरी वाणी आहे,
गुरुदेवच माझ्याकडून सगळं करून घेत आहेत. हे स्वामींच्या जीवनात आपल्याला बघायला मिळतं की गुरुदेव त्यांच्या पाठीशी कसे सदैव होते. असंख्य घटना आहेत की सदैव त्यांचं रक्षण करत होते, कारण त्यांनीच त्यांना हे काम दिलं होतं. पुढे ते लिहित आहेत, विकास म्हणजे जीवन, संकोच म्हणजेच मृत्यू, संकोच हाच मृत्यू. आपल्या चैनीसाठी, आपल्या सुखासाठी उसासत राहून आळसात जीवन घालवणाऱ्या स्वार्थी माणसाला नरकात सुद्धा स्थान नाही. ज्याच्या ठिकाणी जीवमात्राविषयी एवढी करुणा असते की त्याच्यासाठी तो नरकात देखील जाण्यास तयार असतो व तो त्याचे दुःख हलके करण्यासाठी वाटेल ते कष्ट झेलून प्रयत्न करतो, तोच रामकृष्णांचा पुत्र आणि तोच रामकृष्णांचा पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार आहे. बाकी सारे हीनबुद्धीचे आहेत असे समजा. जो कोणी या अत्यंत मंगल संधीक्षणी कमर कसून उभा राहील आणि दारोदार खडोपाडी त्यांची वाणी पोहोचविल, तोच माझा खरा बंधू, तोच रामकृष्णांचा पुत्र. रामकृष्णांचे जे पुत्र आहेत ते स्वतः भलत्याच भल्याची कधीही पर्वा करणार नाहीत. हीच त्यांची खरी कसोटी आहे. एक घटना येते. स्वामी प्रकाशानंद म्हणून स्वामी विवेकानंदांचे शिष्य होते. त्यांना एक वेळ विरजानंदजी आणि प्रकाशानंदजी यांना स्वामीजी बोलवत आहेत आणि म्हणतात की तुम्हाला प्रचारासाठी बाहेर जायचं आहे. तर विरजानंदांचं आपण चरित्र जेव्हा वाचतो तेव्हा लक्षात येतं की ते ध्यानप्रिय होते, खूप खूप जप करायचे. त्यांना असं वाटायचं की बस ध्यान करूनच सगळं काही होईल. तर ते म्हणतात की नाही, आमच्याकडून हे प्रचार प्रसार लोकांमध्ये मिसळा हे होणार नाही, की ध्यान भजन हेच. तर स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही जर लोकांची सेवा करता करता नरकात गेलात तर त्या नरकातून तुम्हाला उचलून आणायची शक्ती माझ्याकडे आहे, मी आणू शकतो. पण तुम्ही ह्या परोपकार न करता स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मुक्तीसाठी म्हणून तुम्ही जर जाल तर तुम्ही नरकात जा, स्वामीजी आपल्या शिष्यानं म्हणत आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ध्यानभजन करू नका, पण स्वामीजींना हवं होतं की खाली मूर्तीमध्येच ईश्वर नाही आहे आपल्यासमोर. त्यावेळेला जी देशाची स्थिती होती, स्वामीजींनी डोळ्यांनी बघितलं होतं की कितीतरी गरीब लोक भुकी मरत आहेत, उपाशी मरत आहेत. तर स्वामीजी म्हणायचे की जसा मूर्तीत भगवान आहे त्यांच्यातसुद्धा भगवान आहे, त्यांची पूजा केल्याने सुद्धा आपल्याला मुक्ती मिळू शकते. आणि स्वामीजींनी आपल्या शिष्यानं तसं तयार केलं. आणि खाली बोलण्याने नाही, स्वामींच्या आशीर्वादाने म्हणा किंवा ह्या बोधाने कितीतरी लोकांच्या जीवनात ती उपलब्धी झालेली आपल्याला बघायला मिळते. एक घटना मला इथं आठवते की जसं आपण म्हणतो की पूजापाठ, व्रत, कैवल्य आणि ध्यानधारणा ह्याने ईश्वर मिळतो, खरं आहे ते, खोटं नाही आहे. पण स्वामीजींनी एकमेव अशी संन्यासी व्यक्ती होती की ज्याने हे सेवा कार्य, परोपकार कार्य आहे, आत्मनो मोक्षार्थम जगत हितायचं, स्वतःची मुक्ती साधायचीच आहे. संन्याशांनी घरदार, आईवडील, समाजाचा त्याग केला आहे कशासाठी? मुक्तीसाठी. खरं आहे ते. स्वामींनी ते उद्देश तसाच ठेवला, आत्मनो मोक्षार्थम, पण बरोबर जगत हितायचं. जगत हित म्हणजे काय दुसरं नाही तर आत्म्याच्या मुक्तीसाठी आपण जी साधना करणार आहे ती पण साधनाच आहे, फक्त वेगळ्या प्रकारची साधना आहे. ते स्वामीजी पहिली संन्यासी व्यक्ती होती, त्यांनी जगासमोर ही सेवेचा आदर्श ठेवला. आज बऱ्याचशा संन्यासी संघटनासुद्धा कुठेतरी हॉस्पिटल चालवत आहेत, सेवाकार्य करत आहेत, पण स्वामी विवेकानंद एकमात्र अशी व्यक्ती होती की ज्यांनी सुरुवात तिथून केली. आणि बघतो की स्वामीजींच्यावर त्यावेळेला किती टीका झाली. एक घटना जी घडलेली आहे ती तुम्हाला सांगतो. स्वामी विवेकानंदांचे 2 शिष्य होते. स्वामी निश्चयानंद, विशेषतः आपलं भाग्य आहे ते महाराष्ट्रीयन होते, आपल्या रत्नागिरीकडले मिलिटरीमॅन, आर्मीमॅन होते स्वामी निश्चयानंद. आणि जेव्हा स्वामी विवेकानंद भारतात परत आले तेव्हा बऱ्याच ठिकाणी त्यांचं स्वागत झालं आणि तेव्हा ते मद्रासजवळ कुठेतरी आर्मीमध्ये होते. तर त्यांना समजलं की असे एक हिंदू संन्यासी आपल्या भारतीय संस्कृतीचा डंका वाजवून विजयी होऊन भारतात परत येत आहेत आणि ठिकठिकाणी स्वागत होत आहे. तर त्यांची इच्छा होती की ते ज्या ठिकाणी नोकरी करायची तिथेही स्वामी विवेकानंदांनी थांबावं, पण ती ट्रेन तिथं थांबणारी नव्हती. तर हे लोकांचा एक समूह घेऊन त्या ट्रेनच्या आडवे झोपले की स्वामी विवेकानंद तिथं थांबावं, त्यांचं दर्शन व्हावं. आणि तिथं स्वामींचं दर्शन झाल्यावरती त्यांनी सांगितलं की मला तुमच्या कार्यासाठी माझं जीवन द्यायचं आहे. मग स्वामींनी सांगितलं तू तिकडे ये बेलूरला, आल्यावर बघू. तर ते बेलूरला गेले आणि त्यांनी आर्मीतली नोकरी सोडली. त्यासाठी बरीचशी मोठी घटना आहे
वेळेअभावी मी पूर्ण नाही सांगत. खूप मनोरंजक घटना आहे, तुम्ही जरूर वाचा. स्वामी निश्चयानंदांचं चरित्र आहे. एवढ्याकरता की ते आपले महाराष्ट्रीयन, स्वामी विवेकानंदांचे महाराष्ट्रीयन एकमेव शिष्य होते स्वामी निश्चयानंद. तर ते आणि दुसरे स्वामी कल्याणानंद, ह्या दोघांना स्वामींनी बोलवलं आणि सांगितलं की तुमच्याकडून जर काय होत नसेल तर तुम्ही 2 रुपयाचं एक मटकं विकत घ्या आणि रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना पाणी पाजा, परोपकार करा, लोकांची तृष्णा भागवा, त्यानेच तुमची मुक्ती होईल. आणि कल्याणानंदांना सांगितलं की बघ, मी पुरा भारत फिरलो आहे, हिमालयात गेलो आहे, ऋषिकेशला गेलो आहे. ऋषिकेश, कणकल, हरिद्वार जे आहे ते आपलं तीर्थक्षेत्र आहे, गंगेचा पावनकाठ आहे. तिथं युगायुगापासून आपले संन्यासी ध्यान भजन करत जीवन जगतात. आणि मी बघितलं आहे जेव्हा ते आजारी पडतात, जे लोक तीर्थयात्रेला जातात आजारी पडतात तेव्हा मरून जातात, कारण तिथं काही ट्रीटमेंटच मिळत नाही आहे. तर त्यांच्यासाठी म्हणून तू काय तर सेवा कार्य कर, तू जा, फॉरगेट बेंगॉल. त्यांना सांगितलं तू बंगालला विसर. आणि ते खरोखर कल्याणानंदजी ज्याने जे बंगाल त्यांनी सोडला, पुन्हा कधीही ते बंगालकडे आले नाहीत. निश्चयानंद आणि कल्याणानंद दोघं कणखलला गेले. तिथं छोटासा एक जागा घेऊन त्यांनी जे कोणी तीर्थयात्री किंवा जे साधू संन्यासी आजारी राहायचे त्यांना जायचे, 2-2, 3-3 किलोमीटर औषधाची पेटी घेऊन जायचे, त्यांना साफसूफ करायचे, त्यांना पत्ते पाणी द्यायचे, औषधं द्यायचे आणि त्यांची सेवा शुश्रूषा करायचे. तर तिथे आजच्या घडीला पण हरिद्वारला आपण बघतो की जवळजवळ 10,000 साधू तर असतील, अनेक आखाडे. आता कुंभमेळ्यातून बघाल की असंख्य महामंडलेश्वर आखाडे मॅक्झिमम हरिद्वारहून येतात. तर तिथं अशी धारणा झाली होती की संन्यासाचं काम म्हणजे ध्यानभजन करायचा, समाजाला आशीर्वाद द्यायचा, धर्माचा उपदेश द्यायचा, बस हेच काम. संन्याशाने काही बाकी संन्यासाला कर्तव्यच नसतं, खरंच नसतं शास्त्रानुसार. तर त्यांची ही धारणा होती की हे लोक काय करतायत की दुसऱ्याचं मलमूत्र साफ करा, कुणी आजारी आहे तर जा त्याची सेवा करा. तर त्यांना भंगी संन्यासी म्हणून चिडवायचे सगळे. आणि हरिद्वारला भंडारे होतात. तर त्या भंडाऱ्यामध्ये सगळ्या आखाड्यातल्या सगळ्या आश्रमातल्या साधूंना निमंत्रण देऊन जायचं, पण ह्या 2 संन्याशांना कोणीही बोलवत नव्हतं, कारण ते भंगी आहे, दुसऱ्याचं मलमूत्र साफ करतात, दुसऱ्याची सेवा करतात. संन्याशांनी हे करायचं नसतं, ही धारणा होती ना. भंगी साधू म्हणून बोलवायचे, कोणीही त्यांना भंडाऱ्यासाठी बोलवत नव्हतं. तर एकदा काय झालं, हरिद्वारला खूप मोठा भंडारा होता आणि धनराजगिरी ज्यांनी कैलाश आश्रमाची स्थापना केली, खूप महान विद्वान आणि चांगले साधू होते धनराजगिरी. तर त्या धनराजगिरी त्या भंडाऱ्याला गेले होते आणि त्यांनी बघितलं विशाल साधू समुद्र आहे, बसला आहे, आता पंचपक्वान्न वाढायला सुरू होणार आहेत. तर त्यांचं लक्ष गेलं की स्वामी विवेकानंदांचे 2 शिष्य, स्वामी निश्चयानंद आणि स्वामी कल्याणानंद कुठे दिसत नाहीत. त्यांनी विचारलं, ते ज्यांनी भंडारा देत होते त्या महामंडलेश्वरांना विचारलं की स्वामी विवेकानंदांचे 2 शिष्य कुठे आहेत? म्हणजे अहो ते तर भंगी आहेत, त्यांना थोडं बोलवतो आम्ही, त्यांना आम्ही कधी भंडाऱ्याला बोलवत नाही. ते तर दुसऱ्याचं मलमूत्र साफ करत आहेत, मेलेल्या माणसाबद्दल संस्कार करत आहेत, जे काही साधूचं काम आहे ते तर भंगी साधू म्हणून त्यांचं नाव होतं, त्यांना आम्ही बोलवत नाही. धनराजगिरी खूप गंभीर झाले. ते म्हणाले जोपर्यंत ते 2 साधू ह्या भंडाऱ्याला येत नाही तो पण मी भंडारा खाणार नाही, आणि धनराजगिरी जो पण घेत नाही तो पण कोणी साधू खाणार नाही. शेवटी त्यांना 2 लोकांना पाठवावं लागलं कणखलच्या आपल्या आश्रमात आणि सांगितलं की त्यांना कसल्याही परिस्थितीत ताबडतोब घेऊन या. आपल्याला माहीत आहे, मी पहिलंच सांगितलं, निश्चयानंद एक मिलिटरी वृत्तीचं होते, डिसिप्लिन माणूस. तर जसं ते गेले, सांगितलं अशी अशी घटना घडली आहे आणि धनराजगिरींनी तुमची वाट बघत बसले आहेत, तुम्ही जात नाही तो पण धनराजगिरी जेवणार नाही. तर कल्याणानंदजी महाराज म्हणाले की अरे धनराजगिरी आमच्यासाठी थांबले आहेत, चला तू जरूर येतो. पण निश्चयानंदजी म्हणाले नाही ना, म्हणजे आत्ता पण आम्हाला भंगी म्हणून हे करा, आम्ही नाही येत. तर इतकी परिस्थिती बिकट झाली की त्यांना हात जोडावं लागले की अरे धनराजगिरी जर नाही प्रसाद घेतला पूर्ण भंडारा होऊन जाईल. तर निश्चयानंदांना कल्याणानंद समजावलं आणि हे दोघे भंडाऱ्याला गेले आणि धनराजगिरींनी दोघांना आपल्या 2 बाजूला बसवलं आणि सांगितलं सगळ्या साधू समाजाला, जर खरा वेदांत कोणाला समजला असेल तर ह्या दोघांना समजला आहे. कारण आपला वेदांत सांगतो आहे की सर्वम खल्विदम ब्रह्म, सगळ्याच्या आतमध्ये ते ब्रह्मतत्व बसलं आहे, सगळ्याच्या आतमध्ये ईश्वर आहे. आपण फक्त मूर्तीला अभिषेक करतो आणि हे जिवंत ईश्वराची पूजा करताय. तर ह्यांना जर वेदांत समजलं तर तुम्हाला काहीच नाही समजलं, खरा वेदांत ह्यांनाच समजलं आहे. आणि त्यांना सन्मानाने त्या दिवशी भंडाऱ्याला जेवण घातलं. आजसुद्धा रामकृष्ण मिशनचे साधू जेव्हा भंडाऱ्याला जातात तेव्हा त्यांना वेगळं बसवलं जातं.
की म्हणतात अच्छा यू आर रामकृष्ण मिशन्स आहे, बैठे आज भी तो मान दिला जातो. बघा ही सेवा, ज्याला स्वामी विवेकानंदांनी एक वेगळं रूप दिलं, ज्या धर्माला एक वेगळं रूप दिलं, तेच आज बघायला मिळतं की आज सगळे त्याच्या मागे लागले आहेत की काहीतरी सेवा करावी अशी प्रत्येकाला वाटतं. कितीतरी आज धार्मिक संस्थाद्वारे धार्मिक कार्य केले जातात. तर हे स्वामी विवेकानंदाचे पायोनियर आहेत, कारण त्यांनी खरं ईश्वराला ओळखलं होतं, खरं भारताला जाणलं होतं. तर ही तळमळ स्वामी विवेकानंद ह्याच्यामध्ये लिहित आहेत. पुढे ते म्हणतायत, उत्तिष्ठत जाग्रत, उठा जागे व्हा, प्रभू प्रभू ते आपल्या पाठीशी उभे आहेत. यापेक्षा मी काही अधिक जास्त सांगू शकत नाही, लिहू शकत नाही. फक्त एवढेच मी सांगतो की जो कोणी माझे हे पत्र वाचील त्याच्या हृदयात माझे हे भाव संचारतील. विश्वास ठेवा, पुढे व्हा, प्रभू प्रभू. माझा हात धरून जबरदस्तीने कोणीतरी मला हे लिहायला भाग पडत आहे असे माझ्या अनुभवास येत आहे. प्रभू प्रभू पुढे चला, सर्वांना या प्रवाहात व्हावे लागेल. सावधान, ते येत आहेत. जे कोणी त्यांच्या सेवेसाठी नव्हे तर त्यांच्या संतानांच्या, दीनहीनांच्या, पतितांच्या, जीवजंतूंच्या सेवेसाठी तयार होतील, त्यांच्या ठिकाणी ते आविर्भूत होतील. अशांच्या जिभेवर साक्षात सरस्वती वास करील आणि महाशक्ती महामाया त्यांच्या हृदयी विराजमान होईल. जे कोणी नास्तिक, अश्रद्ध, निस्सार आणि विलासी असतील त्यांनी स्वतःला आमच्यापैकी कशाला म्हणून घ्यावे. मी आणखी काही लिहू शकत नाही, बाकी सारे स्वतः सांगून. तर स्वामीजी म्हणत आहेत की जो कोणी माझे हे पत्र वाचील त्याच्या हृदयात हे भाव संचरतील. म्हणजे ते पुढे म्हणत आहेत की हे मी लिहित नाही, मला कोणीतरी लिहायला भाग पाडत आहे. जी आपली तळमळ आहे देशाविषयीची, आपल्या गरीब देशबांधवाविषयीची ही तळमळ त्यांनी पत्रात लिहून घेतली. म्हणजे त्यांच्या आतमध्ये किती करुणा बसली होती की माझ्या देशाचा उद्धार कसा होईल, माझ्या देशाला कसं विश्वगुरू बनवता येईल, ही तळमळ त्यांच्या प्रत्येक पत्रातून, प्रत्येक व्याख्यानातून दिसून येते. त्यामुळेच ते म्हणत आहेत की जो कोणी वाचेल त्याच्या आत माझा भाव संचारत होईल. आणि आज आपण बघतो अशा असंख्य घटना आहेत की स्वामीजींच्या साहित्याला वाचून कितीतरी लोकांनी आपली जीवन बदलली आहेत. आपल्याला सुप्रसिद्ध उदाहरण माहीत असेल अण्णा हजाऱ्यांचं. तर अण्णा हजारे एकदा नागपूरला आम्ही असताना आले होते मठ बघायला. तेव्हा त्यांच्याविषयी ऐकलं होतं. तर आम्ही विचारलं, अण्णा आम्ही असं ऐकलं, खरं आहे का? तर अण्णांनी त्यांच्या तोंडून सांगितलं होतं की ते जेव्हा मिलिटरीत होते तेव्हा त्यांच्याबरोबरचे सहकारी बरेचसे त्या युद्धामध्ये मेले. आणि त्यामुळं ते जेव्हा येत होते तेव्हा त्यांच्या मनात एक निराशा आली होती. अरे काय जीवन आहे. म्हणून ते दिल्ली स्टेशनवर रेल्वेची वाट बघत होते. आणि त्यांच्या मनात आलं की जगून काय अर्थ नाही, माझे सगळे सहकारी गेले, मलाही आता जीव द्यायचा आहे. म्हणून ते रेल्वेखाली आत्महत्या करणार होते. आणि त्या प्लॅटफॉर्मवरती रेल्वेची वाट बघत होते. तोपर्यंत बघितलं एक बुक स्टॉल होता आणि त्या बुक स्टॉलमध्ये स्वामी विवेकानंदांचे एक पुस्तक त्यांना मिळालं. आणि ते पुस्तक वाचून म्हणजे माझे पूर्ण विचार बदलले. आणि त्यांनी ठरवलं की आता मरायचं नाही, जगायचं. कशासाठी? दुसऱ्यासाठी जगायचं. आणि त्यानंतर त्यांनी आपण बघतो की जे राळेगाव सिद्धीला त्यांनी जे काही नशामुक्तीपासूनचं जे काही समाजसेवेचं कार्य केलं त्याच्या मागे विवेकानंदांचे विचार होते. तर विवेकानंद म्हणायचे की जो कोणी माझे विचार घेईल त्याच्याबरोबर माझी शक्ती राहील आणि ती शक्ती काम करेल. तर पुढे स्वामी विवेकानंद रामकृष्णानंदांना ईश्वरच कसं काय सर्व करतो ह्याविषयी 1894च्या एका पत्रामध्ये लिहित आहे की ईश्वर कृपेने नावलौकिकाची स्पृहा अद्याप माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेली नाही आणि पुढे तर ती कधीच उत्पन्न होणे शक्य नाही असे मी निश्चित सांगू शकतो. मी यंत्र, भगवान यंत्री. माझ्याद्वारे या दूर असलेल्या भूमीतील हजारो लोकात ते धार्मिक भाव जागृत करीत आहेत. हजारो स्त्री पुरुष येथे माझ्याकडे प्रेमाच्या व आदराच्या भावनेने पाहतात. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम. ते मूक व्यक्तीला पण कृपा करून वक्ता करू शकतात आणि पांगळ्यांना पण पर्वत चढून जाण्याचे सामर्थ्य देऊ शकतात. हेच खरे. त्यांची कृपा पाहून तर मी थक्क झालो आहे. ज्या कुण्या शहरी मी जातो तिथे खूप धामधूम वाजते. तेथील लोकांनी मला द सायक्लोनिक हिंदू, दुपानी हिंदू संत असे नाव दिले आहे. लक्षात ठेवा, ही सारी प्रभूची इच्छा आहे.
आय एम अ व्हॉइस विदाउट फॉर्म, मी अशरीरी, मी एक निराकार वाणी आहे, सगळे प्रभूच करत आहेत. आणि ही जाणीव विवेकानंदांना पुन्हा पुन्हा येत असे हे आपण बघितलं आहे. पुष्कळशा अशा घटना आहेत. आपण एक प्रसिद्ध घटना बघतो की ज्या दिवशी ते शिकागोला पोचले 11 सप्टेंबरच्या अगोदर 9 सप्टेंबरला, आणि त्यांच्याकडे जे परिचयपत्र दिलं होतं ते पण ते हरवून बसले. म्हणजे त्या ज्या ठिकाणी ते उतरले होते रेल्वेतून, त्यावेळेला कोणीतरी व्यक्तीला ते ॲड्रेस विचारत होते, तर त्या व्यक्तीने ते घाईघाईत ते पत्रही घेऊन गेले, परिचयपत्र, तर ते पण हरवले होते. आता अशी अवस्था होती की कितीतरी महत्प्रयासाने त्यांना ते परिचयपत्र मिळालं होतं आणि ते पण ते हरवून बसले होते. आता जायचं कुठं? काहीच नाही आहे. आपल्या भारतात तर साधू संदेशांना म्हणजे कोणी विचार भिक्षा देतात, तिथं ती प्रथा पण नाही. त्यांनी संध्याच्या विचित्र प्राणी म्हणून स्वामीजीकडे बघायचं. तर रात्रभर रेल्वेच्या एका डब्यात कुडकुडीत बसले. आणि आश्चर्य असं आहे की एक विदेशी महिला, तिने सरळ दरवाजा उघडला. स्वामीजी अगदी लहान होऊन पडले होते आणि त्यांना सरळ पहिला प्रश्न विचारला की तुम्ही काय सर्वधर्म परिषदेसाठी आलाय काय? आश्चर्य बघा, त्या महिलेने, म्हणजे रामकृष्णाने त्यांना कदाचित सांगितलं असावं की बघ माझा मुलगा पडला आहे, आणि ते घरात घेऊन गेले आणि सगळी व्यवस्था त्यांनी केली. पुढे घटना येते, त्यांच्या नातीनी, ज्या लेडीनी स्वामींना आश्रय दिला होता, त्यांच्या नातीनी खूप सुंदर स्वामींची आठवणी लिहिली आहेत. त्यामध्ये ती लिहिते की ते एक प्रतिष्ठित घर होतं आणि म्हणे माझी आजोबा आजीला म्हणत होते की स्वामींचा पोशाख, एक विचित्र पगडी, फेटा आणि ते विचित्र ड्रेस त्यांनी कधी बघितला पण नव्हता. आणि तर म्हणे असा विचित्र मानव, असंच लोक बघायची त्यांच्याकडे. तर त्यांची आजोबा, ती मुलगी लिहिते आहे की माझे आजोबा आजीला एक दिवस म्हणत होते की हा त्यांचा विचित्र ड्रेस आणि हे सगळं बघून, त्यांचे पोशाख बघून आपल्या घरचे येणारे प्रतिष्ठित पाहुणे जर निघून गेले, मित्रमंडळी आपल्यापासून आपल्याला सोडून गेली तर कसं होईल? आपल्याला ह्यांना ठेवणं योग्य नाही. तर आजीनी म्हटलं की सगळे नातेवाईक, सगळे आपले पाहुणे जर चालले गेले आपल्याला सोडून तर चालेल, पण ह्यांना मी सोडणार नाही. काय ह्या लोकांनी काय बघितलं होतं बघा. आता ह्या घटनेचा परिणाम एक तुम्हाला सांगतो. मी काल जे तुम्हाला सांगितलं मेरी लुई बस, त्यांची मोठी घटना आहे, खूप मोठी घटना आहे. दैवी कार्यासाठीच त्या अमेरिकेत जन्म घेतला होता मेरी लुई बसनी. नंतर त्यांनी संन्यास पण घेतला, सिस्टर गार्गी नावाने त्या प्रसिद्ध झाल्या. तर त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या वर खूप मोठं लिखाण केलं आहे. न्यू डिस्कवरी ऑफ विवेकानंद, 7 मोठे ग्रंथ लिहिले आहेत. एक थोडक्यात त्यांच्या जीवनाची घटना सांगतो की स्वामींची शक्ती कशी काम करते आपल्या लक्षात येईल. स्वामी अशोकानंद म्हणून स्वामी विवेकानंदांचे शिष्य होते. त्यांना फायरी मंक म्हणून सगळे ओळखायचे. खूप म्हणजे अतिशय विद्वान, फायरी मंक, म्हणजे जे समोर असेल ते धडाधड बोलून खूप नामांकित होते. तर त्यांना विदेशात पाठवायचं होतं धर्मप्रचारासाठी. तर विदेशात कसं असतं की आपले जे संत जातात, साधू जातात, त्यांना तिथं मंत्र द्यावा लागतो लोकांना, गुरु म्हणून त्यांची तिथं वर्णी होते. तर अशोकानंदांना सांगितलं की तुला विदेशात जायचं आहे अमेरिकेमध्ये, आणि तिथं तुला आपल्या वेदांताचा प्रचार करायचा आहे. तर अशोकानंदांनी त्यावेळेला ब्रह्मानंदजी महाराज होते, अध्यक्ष रामकृष्ण मठ मिशनचे. त्यांना म्हणाले की ठीक आहे, पण मला जर कोणी विचारलं तर कुणाचा शिष्य, मी काय सांगू? म्हणजे त्यांनी उलटा प्रश्न विचारला, तू कुणाचा शिष्य आहे? म्हणजे विवेकानंदांचा शिष्य आहे. मग काय झालं ना, पण मी विवेकानंदांना बघितलंच नाही, मग शिष्य कसा म्हणतोस? तर विवेकानंदांनी त्यांना दर्शन देऊन मंत्र दिला होता, दीक्षा दिली होती. त्यांची दृढ धारणा होती की विवेकानंद माझे गुरु आहेत, पण प्रत्यक्षात विवेकानंदांना बघितलं नव्हतं. तर राजा महाराज, ब्रह्मानंदजी महाराज म्हणाले की तुझे विवेकानंद गुरु आहेत, ह्यात काही संशय नाही, तू निश्चित राहा. पण त्यांच्या मनात अजूनही डाऊट होता. नंतर ते स्वामी शिवानंदजी महाराज, द्वितीय अध्यक्ष होते, त्यांच्याकडे गेले. शिवानंदांनी आपल्या मंदिरात गेले, बराच वेळ ध्यान केलं आणि परत येऊन स्वामी विवेकानंदांनी त्यांना जो मंत्र दिला होता तोच मंत्र त्यांना दिला की सांगितलं, यू आर कन्फर्म दॅट स्वामी विवेकानंद इज द ओनली युअर गुरु. फुल सॅटिस्फॅक्शन झालं की विवेकानंदजी माझे गुरु आहेत. असे अशोकानंद जेव्हा अमेरिकेमध्ये प्रचाराला गेले तेव्हा या सिस्टर गार्गी, मेरी लुई बस त्यांच्याकडे आल्या आणि अशोकानंदांच्या शिष्या बनल्या. अतिशय विद्वान लेडी. तर तिने विचारलं की मी आपली काय सेवा करू गुरु म्हणून? तर त्यांनी सांगितलं, बघ माझे गुरुदेव स्वामी विवेकानंद अमेरिकेत आले, पण त्यांचा कितीतरी इथला प्रवास किंवा काही लेक्चर किंवा जे काही आठवणी सगळ्या जेवढ्या मिळाल्या तेवढ्या आमच्याकडे आहेत, बाकीच्या कुठे गेल्या माहीत नाही, तू ते रिसर्च कर. आणि त्या बाईनं खरोखर पूर्ण आयुष्य त्यासाठी दिलं.
पहिल्यापासून स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत पाय ठेवल्यापासून शेवटपर्यंत कुठं कुठं गेले सगळं तिने जीवन त्यात घालून 7 ग्रंथ लिहिले. न्यू डिस्कवरी ऑफ विवेकानंद, विवेकानंदांच्या विषयी नवीन माहिती, अद्भुत घटना आहे त्या त्याच्यामध्ये, अगदी पुराव्यासहित त्या बाई लिहिल्या. आणि त्या बाई जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्याने ऐकलं होतं की खेत्रीला विवेकानंद गेले होते, इकडे गेले होते, तिथं त्या गेल्या. तर खेत्रीला काहीतरी तारखेमध्ये वेळेमध्ये काहीतरी थोडंसं गडबड झाली आणि तिथले अध्यक्ष मुक्त्यानंदजी महाराज होते, त्यांना सूचना मिळाली होती की अशा एक विदेशी महिला ज्यांनी स्वामी विवेकानंदांसाठी जीवन दिलं आहे त्या इथं येणार आहेत. त्या तारखेच्या घोळामुळं म्हणा, त्या थंडीचे दिवस होते आणि रात्री पोचल्या खेत्रीला. आणि खेत्रीचा राजवाडा जिथं स्वामी विवेकानंद राहिले होते त्या राजवाड्यामध्ये, तर त्या बाई रात्रभर त्या दरवाजाजवळ कुडकुडत बसल्या. सकाळी मुक्त्यानंदजी महाराजांनी बघितलं की एक विदेशी महिला इथं कुडकुडत रात्रभर बसली आहे. तेव्हा त्यांना ते आठवलं, अरे हा आपल्याला माहिती आली होती की त्या येणार आहेत, पण तारखेमध्ये घोळ झाला होता. तर मुक्त्यांची म्हणा, आय एम व्हेरी मच सॉरी की हा घोळ झाला तारखेचा. ते म्हणे नाही स्वामीजी, मी जे केलं आहे ते योग्य केलं आहे. माझ्या देशात जेव्हा स्वामी विवेकानंद आले होते तेव्हा त्यांना असंच रात्री थंडीमध्ये कुडकुडत पडावं लागतं, त्याची शिक्षा मी आज घेतली. हा एक विदेशी महिला, काय फिलिंग होतं यांचं स्वामी विवेकानंदांच्या विषयी. तर असे हे स्वामींचं जीवनाचा प्रभाव कसा पडायचा लोकांच्या जीवनावरती ते बघायला मिळतं. तर स्वामी रामकृष्णानंदांना ते पत्रामध्ये लिहितात की आपण काय केलं पाहिजे. ते म्हणतात, स्मरणात ठेवा, ज्यांनी भक्ती, मुक्ती, सुखोपभोग इत्यादीचा सर्वस्वाचा त्याग केलेला आहे असे आपण संन्यासी आहोत. सर्व मानवांचे, चांडाळाचे देखील जास्तीत जास्त कल्याण साधावयाचे आहे, हे आपले व्रत आहे. या कार्यात मोक्ष अथवा नरक काहीही लाभो त्याचे स्वागत करा. भगवान श्री रामकृष्ण जगाच्या कल्याणासाठी आले होते. त्यांना पाहिजे तर मनुष्य म्हणा, ईश्वर म्हणा, अवतार म्हणा, तुमच्या इच्छेनुसार त्यांना कोणत्याही नावाने संबोधा. आपल्याला भावानुसार, आपापल्या भावानुसार तुम्ही त्यांना काही माना, पण त्यांचं कार्य करा. स्वामी विवेकानंदांचा कधीही आग्रह नव्हता की रामकृष्णाला तुम्ही ईश्वर माना. ते म्हणायचे की रामकृष्णांची जी शिकवण आहे, त्यांनी जे समाजाला जोडण्याचं काम केलं आहे, आपल्या संस्कृतीच्या, आपल्या वेदांचा 5000 सालाचा जो गाभा आहे तो जगासमोर त्यांनी जो आपल्याला दाखवला आहे तो जगाला दाखवायचा आहे. म्हणून ते पुन्हा पुन्हा म्हणतात, पुढे येईल की रामकृष्णांच्या जन्मानंतर खऱ्या सत्ययुगाची सुरुवात झाली. कारण त्यावेळेला जी देशाची स्थिती होती ती राजगोपालाचार्यांच्या एका वाक्यामध्ये आपल्याला दिसून येते की जो स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर होते राजगोपालाचार्य, लिहिलं आहे की जर ह्या युगामध्ये रामकृष्ण विवेकानंद आले नसते तर आज जी भारतीय संस्कृती आपल्याला बघायला मिळते ती कदाचित बघायला मिळाली नसती. कारण त्यावेळेचा इतिहास आपण बघतो भारताचा की आपण इतकं झालं होतं की आपण आपल्या पूर्वजांना अगदी मूर्ख समजत होतो, आपल्या देवदेवतांना पूजा करणाऱ्यांना मूर्ख समजत होतो, अशी एक धारणा ब्रिटिशांनी आपल्या डोक्यात घालून दिली होती. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की रामकृष्णाने ते जगाला दाखवून दिलं. त्यांनी कधीही वादविवाद किंवा झगडा नाही केला. त्यांनी जगाला दाखवून दिलं की तुम्ही म्हणताय ना देव नाही आहे, वा तुम्ही ते काय मानताय माहीत नाही, पण येऊन बघा, मी माझ्या कालीमातेबरोबर बोलतो आहे, कालीमाता माझ्या हातून खाते आहे. तुम्हाला बघायचं आहे, एक कापसाचा गोळा घेतला, कालीमाच्या नाकासमोर बघा तो हलतो आहे, माझी कालीमा श्वासोश्वास करते आहे. रामकृष्णांची ती अनुभूती होती, ती त्यांनी वादविवादात प्रत्यक्ष आचरणातून आपल्या ह्या नास्तिकवादी लोकांना दाखवून दिली. तर स्वामींना हे अपेक्षित होतं की आपली जी महान संस्कृती, आपली पूर्वजांनी दिलेलं आपलं इतकं मोठं वैभव जगाला दाखवून द्यायचं आहे, ते रामकृष्णांच्या जीवनाद्वारे ते समजू शकतील. जो त्यांच्यापुढे नतमस्तक होईल त्यांचे तत्क्षणी सोने होऊन जाईल. वत्सानो, हा संदेश घेऊन घरोघर जा, त्यामुळे तुमच्या मनाची अशांती तात्काळ नाहीशी होईल. कधी भिवू नका, भीतीला जागाच कुठे आहे. कशाची इच्छा न बाळगणे हे तर तुमच्या जीवनाचे एक अंगच आहे. इतके दिवस तुम्ही त्यांच्या नावाचा व आपल्या चारित्र्याचा प्रसार केलात, हे उत्तमच झाले. आता त्याचा संघटितरित्या प्रसार करा. प्रभू तुमच्या पाठीशी आहेत, हिंमत बांधा. मी जगलो काय किंवा मेलो काय, अगर मी भारतात परतलो काय किंवा येथेच राहिलो काय, या गोष्टींना मुळीसुद्धा महत्त्व न देता त्या प्रेमाचा, त्या अमर्याद प्रेमाचा तुम्ही प्रचार करीत राहा.
साधनाची गरज असते ही लक्षात ठेवा. सन्निमिते वरम त्यागो विनाशे नियते सती. मृत्यू अटळ आहे म्हणून सत्कार्यात प्राणार्पण करणेच अधिक श्रेयस्कर आहे. तर स्वामी विवेकानंद सांगतात की आपल्या देहाची सुद्धा आपण पर्वा करायला कामा नये. ईश्वराचं काम करत असताना आपला जर देह गेला तर ते पण आपलं जीवनाचं सार्थकच आहे. पुढे सुद्धा ते रामकृष्णांना आपल्या संघ स्थापनेचा जो दृष्टिकोन होता, रामकृष्णाने त्यांच्यावरती एक महान कार्य दिलं होतं की त्यांना म्हणाले होते, नरेन तू मला जिथं घेऊन जाशील, तुझ्या खांद्यावरून तुम्हाला कुठेही जाऊन ठेवशील तिथं मी राहील. रामकृष्णांनी विवेकानंदांना म्हटलं होतं आणि विवेकानंद ते जाणवत होतं की रामकृष्णांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे. जसं कुणा माणसाच्या डोक्यावर 100 किलोचा जर बोजा असेल तर कसं त्याला जाणवतं कधीही खाली होईल, कधी खाली होईल. तसं विवेकांना पुन्हा पुन्हा जाणवत होतं की रामकृष्णांनी मला एक मोठं जबाबदारी दिली आहे की त्यांच्यासाठी कुठंतरी एक जागा व्हायला पाहिजे. त्या जागेद्वारे सगळे आपण संघटित होऊ आणि आपल्या भारताला संघटित होण्यासाठी आपण महान कार्य करू शकू. ही एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्यासाठी ते पुन्हा पुन्हा आपल्या भाषणांमध्ये आपल्या गुरुबंधूंना सांगतायत, कुठेतरी एक जागा शोधा की ज्या ठिकाणी आपण रामकृष्णांचं अस्थिकलश स्थापन करून त्यांना केंद्रित करून आपण आपलं जे रामकृष्णांचं जे कार्य आहे जगाला उन्नत करण्याचं, देशाला उन्नत करण्याचं, ते आपल्याला करायचं आहे. त्यासाठी ते काही सूचना रामकृष्णानंदांना पत्रात देत आहेत. ते म्हणत आहेत, ह्या जगात भोगावे लागणारे त्रिविध दुःख नैसर्गिक नाही असे सर्व शास्त्रांचे मत आहे, म्हणून ते दूर केले जाऊ शकते. बुद्धावतारात प्रभूंनी सांगितले की अधिभौतिक दुःखाचे कारण जाती हे होय. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे जन्मगत, गुणगत वा धनगत सर्व प्रकारचा जातीभेदच या दुःखाचे कारण आहे. आत्म्याच्या ठायी लिंग, वर्ण, आश्रम अथवा इतर कोणताही भेद नाही. आणि ज्याप्रमाणे चिखलाच्या साह्याने चिखल धुवून काढता येत नाही, त्याप्रमाणेच भेदबुद्धीच्या साह्याने कधीही ऐक्य साधणे शक्य नाही. कृष्णावतारात प्रभूंनी असे म्हटले आहे की अविद्या हे सर्व प्रकारच्या दुःखांचे कारण असून निष्काम कर्माने चित्तशुद्धी होते. परंतु किम कर्म किम अकर्मेती, कर्म काय आणि अकर्म काय हे ठरवण्याच्या बाबतीत ज्ञानी माणसेही गोंधळून जातात असे गीता सांगते. पुढे ते लिहित आहेत, जे कर्म आपली आध्यात्मिकता विकसित करते तेच खरे कर्म होय. जे कर्म भौतिकतेचे पोषण करते ते अकर्म होय, ते कर्म नव्हेच. म्हणून कर्म व अकर्म ही देश, काल व मनुष्याचा कल ह्यावरून ठरवली पाहिजेत. यज्ञासारखी प्राचीन कर्मे प्राचीन काळी उपयुक्त होती, परंतु आधुनिक काळात आज ती उपयुक्त दिसत नाहीत. ज्या दिवशी श्री रामकृष्णांचा जन्म झाला त्या दिवसापासून सत्ययुगाला सुरुवात झाली. ह्या अवतारात सर्व नास्तिक कल्पनांचा ज्ञानखड्गाने नाश होईल आणि संबंध जग भक्ती प्रेम यांच्या योगे एक होईल. शिवाय ह्या अवतारात रजोगुण अर्थात नावलौकिकाची लालसा मुळीच आढळत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे जी व्यक्ती त्यांच्या उपदेशानुसार वागेल ती धन्य होय. मग ती व्यक्ती त्यांना मानते किंवा मानत नाही याला काही महत्त्व नाही. स्वामी विवेकानंदांचा महत्त्वाचा एक विचार इथं आपल्याला बघायला मिळतो की माझ्या गुरूंना माना, माझ्या गुरूंची पूजा करा, असा कधीही ते हट्ट धरत नाहीत. ते म्हणतात त्यांचा उपदेश घ्या आणि स्वतःचं जीवन उन्नत बना आणि दुसऱ्यांना उन्नत बनायला प्रयत्न करा. प्राचीन अर्वाचीन काळातील विविध संप्रदायांच्या संस्थापकांनी काही चूक केली नाही. त्यांनी चांगले कार्य केले, परंतु त्याहून अधिक चांगले कार्य होणे जरुरी आहे. चांगले, अधिक चांगले, सर्वात चांगले असे चढत आपल्याला चांगलं काम करायचं आहे. म्हणूनच आपण सर्वांना ते ज्या पातळीवर असतील तेथूनच वर नेले पाहिजे. अर्थात ज्याचा जो भाव असेल त्याला धक्का न पोचवता प्रत्येकाला अधिक उच्च आदर्शाच्या दिशेने पुढे नेले पाहिजे. सामाजिक परिस्थितीच्या बाबतीत सांगायचे म्हणजे ती आज चांगलीच आहे, पण ती त्याहून चांगली सर्वोत्तम झाली पाहिजे. इथे स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा एक महत्त्वाचा पैलू आपल्याला बघायला मिळतो. तो म्हणजे जगातले जितके पण आपण समाज सुधारक बघतो, त्यांनी समाज सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, त्यांच्या परीने त्यांनी प्रयत्न केले. पण स्वामी विवेकानंदांचे समाजाला सुधारायची एक रीत म्हणा किंवा विचारसरणी होती, ते एक वेगळ्या प्रकारची होती. ते आपण इथं बघायला मिळतो. कसं तर कुठलीही प्रथा आपण बघतो, जसं राजाराम मोहन रायांनी सतीची प्रथा बंद व्हावी, विधवा पुनर्विवाह व्हावा ह्यासाठी ब्रिटिश सरकारला
म्हणजे चळवळ करून कायदे करायला भाग पाडलं किंवा असे बरेचसे सुधारक होऊन गेले. ते आपल्यापर्यंत त्यांनी प्रयत्न केले. पण स्वामी विवेकानंदांचा प्रयत्न हा वेगळ्या प्रकारचा प्रयत्न होता. त्यांना कोणी विचारलं ना की ते म्हणायचे की तुमचं मत काय आहे, वा विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे, सतीची प्रथा बंद झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे. स्वामी विवेकानंद विनोदाने आणि त्वेषाने म्हणायचे, अरे मी काय स्त्री आहे का, मी काय विधवा आहे का मला विचारताय. ज्या विधवा आहे त्यांना का नाही विचारत तुम्ही, त्यांना शिक्षण द्या, त्यांना सुशिक्षित करा, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करा आणि त्यांना स्वतःचा निर्णय घेऊन द्या की माझ्यासाठी काय योग्य आहे. ही समाज सुधारणा स्वामी विवेकानंदांनी एक वेगळ्या रूपाने केली, मुळातून सुधारणा. कारण कायद्याने जेव्हा सुधारणा करतो, वकील लोकांना माहीत आहे तो कायदा त्यामध्ये पळवाटा निघतात, पण मुळातून कोणी सुधारणा होते की मला हे करायचं नाही आहे आता मला हे करायचं आहे, तर ती खरी सुधारणा ही स्वामी विवेकानंदांनी इथे केली. आणि स्वामी विवेकानंद हेच त्यांची इच्छा होती की असा समाज सुधारला पाहिजे की समाजालाच वाटलं पाहिजे की मला हे करायचं आहे आणि मला हे करायचं नाही, तिथं कायद्याची गरज नाही पडणार आहे. हे स्वामी विवेकानंदांचं एक विशेषता इथं पाहायला मिळते. म्हणून पहा आपण बरंचसं समाजामध्ये जेव्हा काही अशा चळवळी होतात की नाही श्रीमंतांनी अन्याय केला आहे, गरिबांचा श्रीमंतांना खेचलं पाहिजे खाली, किंवा ब्राह्मणांनी शूद्रावर अन्याय केला, ब्राह्मणांना खेचलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांची विचारसरणी कशी होती पहा. स्वामी विवेकानंद म्हणायचे की श्रीमंताला खेचण्यापेक्षा गरिबाला श्रीमंत बनवा, ब्राह्मणांना खाली खेचण्यापेक्षा जो खालचा आहे त्याला ब्राह्मणत्वाला पोचवा. ही स्वामींची विचारसरणी की समाजाला उच्चतर करायचं आहे, ही विचारसरणी स्वामी विवेकानंदांच्या एक पैलूंचा विशेषता आहे. तर ही रिफॉर्मर ही जी सुधारणा होते ती खरोखरच एक मुळातून सुधारणा होते आणि ती देशाला एक वर घेऊन जायला मदत करते. म्हणून ते पुढे म्हणतात, नुसती भोंदूगिरी करून कोणतेच महत्कार्य कधीच साध्य होत नाही. सगळी महत्कार्ये प्रेम, सत्याची चाड व प्रचंड शक्ती ह्यांच्या सहाय्यानेच तडीत जातात. तत्कुरु पौरुषम म्हणून आपला पराक्रम प्रगट करा. हे पुन्हा मी सुरुवातीला सांगितलं, कुठलीही संघटना असो, कुठलंही चांगलं कार्य असो, तर त्याला जर पाया शुद्ध असेल, पवित्र असेल, भक्कम असेल तर ते टिकून राहतं. भोंदूगिरी जास्ती दिवस टिकत नाही, हे स्वामीजी तर म्हणत आहेत. कुणाशी भांडण किंवा वादविवाद करण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला जे शिकवायचं असेल ते शिकवा, इतर लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. सत्यमेव जयते नानृतम, फक्त सत्याचाच विजय होतो, असत्याचा कधीही नाही. तदा किम विवादेनं, मग विवाद कशाला करायचं. गांभीर्य व बलोचित रुजुता यांचा मिलाप साधावा. सर्वाशी गोरी गुलाबीने मिळून मिसळून राहावे. अहंतेच्या सर्व कल्पना सोडून द्या आणि संकुचित पंथाभिमानाला मनात थारा देऊ नका. उगाच वितंडवाद घालीत बसणे महत् पाप आहे. तर आपल्यासाठी ही मोठी शिकवण आहे की व्यर्थ चर्चामध्ये न पडता उगाच कोणीतरी सांगताय म्हणून चला बस हा करत उठायचं नाही. आपली विचारसरणी तर कामाला खरंच हे सत्य आहे का, हे केलं तर खरंच समाजाचं भलं होईल का, हा विचार करायचा, स्वतः विचार करायचा, मगच त्या कार्यामध्ये भाग घ्यायचा. हे स्वामीजी तर आवर्जून सांगतायत. पुढे ते म्हणतायत की जी कोणी स्त्री अथवा जो कोणी पुरुष श्री रामकृष्णांची पूजा करील तो कितीही क्षुद्र असो, तो तत्क्षणी अतिमहान होऊन जाईल. दुसरी गोष्ट अशी की ईश्वराचे मातृत्व हे त्या अवतारात ठळकपणे दिसून येते. जे स्त्रीसारखा पोशाख करीत असत ते जणू काही आपली आईच होते. आणि म्हणूनच सर्व स्त्रियांकडे आपण त्या जगन्मातेची रूपे आहेत ह्या नात्यानेच पाहिले पाहिजे. भारतात 2 ठळक दोष आहेत, ते म्हणजे स्त्रियांची गळचेपी करणे आणि जातीबंधनाच्या योगाने गोरगरिबांना भरडून काढणे हे होत. श्रीरामकृष्ण हे स्त्रियांचे उद्धारकर्ता होते, सर्वसामान्य जनतेचे उद्धारकर्ता होते आणि सर्व सारखोरांचे उद्धारकर्ता होते. अक्षयने ज्या पूजेचा घरोघर प्रचार करावा, अक्षय म्हणजे कोणाचं नाव आहे, अक्षयने त्याच्या पूजेचा घरोघर प्रचार करावा. ब्राह्मण असो वा चांडाळ असो, स्त्री असो की पुरुष असो, प्रत्येकाला त्यांची पूजा करण्याचा अधिकार आहे. जो कोणी त्यांची भक्तीने पूजा करील त्याचे कायमचे कल्याण होईल. ह्या धर्तीवर त्याला लिहिण्यास सांगा. कशाची तमा बाळगण्याचे कारण नाही, प्रभू तुम्हाला सहाय्य करतील. तर वेळ संपत आलेला आहे. तर रामकृष्ण स्वामी विवेकानंद पुन्हा आपली तळमळ आपल्या पत्राद्वारे, आपल्या साहित्याद्वारे इथं सांगत आहेत, हे आपण बघतो.
पण जसं मी मगाशी सांगितलं की स्वामी विवेकानंदांनी ह्या एका आपल्या साधू समाजाला एक वेगळी दिशा म्हणजे आपली पुराण प्राचीन ऋषीमुनींची परंपरा तशीच्या तशी अबाधित ठेवून एक ईश्वर सर्वत्र विराजमान आहे या भावनेतून समाजाच्या सेवेद्वारे सुद्धा आत्मोन्नती साधता येते, ही एक स्वामी विवेकानंदांनी नवी दिशा दिली. ते एक अद्भुत दिशा आज आपल्याला सगळ्या साधू संप्रदायामध्ये सगळ्या धर्माच्या चॅरिटेबल इन्स्टिट्यूशनमध्ये बघायला मिळते की ह्याच्या मागे पायोनियर स्वामी विवेकानंद आहे. आता मनात एक प्रश्न येतो की जर आपली भक्ती पूजा पाठ व्रत कैवल्य ह्यानी मुक्ती मिळते, तसं काही खरोखरच ही अशी गोरगरिबांची सेवा केल्यानं किंवा आपण कुठेतरी धार्मिक कार्य केल्यानं मिळते का, हा प्रश्न मनात येतो. तर एक उदाहरण तुम्हाला म्हणजे घटना सांगतो, जे सत्य घडलेली घटना. स्वामी शिवानंदजी महाराज जे आपल्या रामकृष्ण मठ आणि मिशनचे द्वितीय अध्यक्ष होते, तर स्वामी विवेकानंदांनी शिवानंदांना पण पत्र लिहिले आहे. जसं रामकृष्णानंदांचं सहजानंदांचं आपण वाचलं तसं त्यांनाही लिहिले आहेत. आणि सगळ्या गुरुबंधूंना हे सांगितलं होतं की मला रामकृष्णाने जे कार्य दिलं आहे ते महान कार्य पार पाडण्यासाठी सगळ्यांना कटिबद्ध होऊन करायचं आहे. म्हणून त्यांनी जसं कल्याणानंद आणि निशानंदांना कणकलला पाठवलं, तसं जिथं जिथं तीर्थक्षेत्र आहेत काशी वाराणसी वृंदावन ही स्वामी विवेकानंदांच्या हयातीत स्थापन झालेली आहेत. आणि तिथं काय आहे, मंदिरापेक्षा हॉस्पिटल उभा केले आहेत त्यावेळेला. आज पण वृंदावनचं हॉस्पिटल काही वर्षापर्यंत UP-मधलं सर्वश्रेष्ठ हॉस्पिटल होतं, काशीमधलं हॉस्पिटल. स्वामी विवेकानंदांची एकच इच्छा होती की ही मोठी तीर्थक्षेत्र आहेत, आपल्या हिंदू धर्माची मोठी तीर्थक्षेत्र आहेत आणि त्या ठिकाणी पायी तेव्हा तर गाड्या नव्हत्या, तीर्थाला आपले यात्रेकरू जायचे आणि आजारी पडायचे, तिथंच मृत्यू पावायचे, त्यांना इलाज मिळत नव्हता. तर त्यांची सेवा करा, ते देवाच्या दर्शनासाठी येत आहेत, त्यांची सेवा करा, ईश्वराची सेवा म्हणून करा. तर त्यांनी हॉस्पिटल त्या ठिकाणी तयार केले, आजही ते हॉस्पिटल आहे. तर तिथं स्वामी शिवानंदांनी त्यांच्या एक शिष्याला सांगितलं होतं की जा आणि तिथं तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू पेशंटची सेवा कर, त्यानंच तुला मुक्ती मिळेल. आणि त्यांचं नावही दिलं होतं, तुझं नाव मुक्तानंद. गुरुची आज्ञा की तू पेशंटची सेवा कर, त्यानेच तुला मुक्ती मिळेल. आणि त्यांनी ते मनात पकडलं की बस माझ्या गुरुने सांगितलं मी ते करेन. आणि वनबिहारी महाराज त्यांचं नाव होतं, तुझं पहिलं नाव. तर त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या गुरुच्या आज्ञेचं पालन केलं. ते काशीच्या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट यायची तशी त्यांची आपल्या परीने सेवा करायची. शेवटी ते इतके वृद्ध झाले, चालू शकत नव्हते. तर ते आपल्या सेवकाला म्हणायचे मला व्हीलचेअरवर बसव, माझ्या गुरुने आज्ञा दिल्या, मी जेवणार नाही जोपर्यंत एका तरी पेशंटचं ड्रेसिंग नाही करणार तोपर्यंत मी जेवणार नाही, काय गुरूंची आज्ञा आहे. आणि ते जाऊन ती सेवा करून यायचे, मगच प्रसाद घ्यायचे. आणि आजही आपल्या काशी सेवाश्रमामध्ये, तर 2 आश्रम आहेत आपल्या काशीला. एक आहे रामकृष्णांची मूर्ती आहे, तिथं रामकृष्णांची रोज नित्य दशोपचार पूजा होते, नैवेद्य होतं, सगळं होतं. आणि त्याच्याच बाजूला एक सेवाश्रम आहे, तिथं मंदिर नाही आहे. तिथं नारायण भंडार म्हणून मोठं किचन आहे आपलं. नारायण भंडारचा अर्थ होतो की जो बी रोगी येतो तो नारायण आहे, तर तिथं जे काही शिजवलं जातं ते पहिलं पेशंटला दिलं जातं आणि त्याचा प्रसाद सगळे साधू लोक घेतात आजही. तर नारायण भंडार नावानंच ते आहे. तर हे वनविहारी महाराज मुक्तानंदजी महाराज हे गुरुच्या आज्ञेनं काम करायचे. आणि त्यावेळेला काशीमधल्या मोठ्या मोठ्या आखाड्याचे मंडलेश्वर म्हणायचे. काशीमध्ये 2 शिव आहेत, 2 महादेव आहेत, एक विश्वनाथ आणि हा दुसरा मुक्तानंद. आणि त्यांच्या बऱ्याचशा लोकांच्या अनुभूती आहेत, मी बऱ्याचशा साधूंकडून ऐकलेलं आहे, हे छापून पण आलेलं आहे की त्यांच्या जवळ गेल्यावर एक व्हायब्रेशन फील व्हायच्या. जसं आपण म्हणतो ना की त्याच्याजवळ गेलो त्या साधूजवळ एक सुगंध आला किंवा असं झालं, तशी त्यांच्या जवळ गेल्यावर एक अनुभूती यायची पवित्रतेची की ह्यांना काहीतरी मिळालेलं आहे, काहीतरी उपलब्ध झालेलं आहे. जो जाईल त्याला फिलिंग यायचं. तर हे कशामुळे हे मुक्त झाले, फक्त गुरूंची आज्ञा, सेवा कर, परोपकार कर, स्वार्थ बाजूला ठेवून ईश्वराचंच रूप आहे, ईश्वर आहे या भावनेने ती सेवा केली तर त्यांना ते प्राप्त झालं. तर स्वामी विवेकानंदांनी फक्त उपदेश नाही दिला, त्यांनी स्वतःच्या जीवनात ते अनुभवलं होतं आणि त्यांनी ते आपल्या शिष्यांमध्ये उतरवण्यासाठी पण त्यांना सूचना दिली आणि त्याप्रमाणे सिद्ध झाले. आता आपली वेळ बरीचशी झाली आहे. आपण जे बरीचशी स्वामींचं शेवटचं पत्र म्हणू शकत नाही, पण ह्या पत्रसंग्रह पुस्तकामधलं एक शेवटचं पत्र आहे, अगदी एका ओळीचं पत्र आहे, ते बघू. ते श्रीमती बूल म्हणून ज्या स्वामी विवेकानंद शिष्या होत्या त्यांना लिहित आहेत की माझ्यासंबंधी एकच गोष्ट आहे. हा एवढंच पत्र आहे, रिझले मॅनर म्हणून अमेरिकेतून दिला आहे, 4 सप्टेंबर 1899ला.
जेव्हा दुसऱ्यांदा ते गेले तेव्हा, श्रीमती प्रियभूल, माझ्यासंबंधी एकच गोष्ट आहे, जगन्मातेला सगळे काही कळते. बस हे त्यांचं ह्या पत्राच्या पुस्तकातलं शेवटचं पत्र आहे, जगन्मातेला सर्व काही कळते. आता ह्याच्या मागची एक घटना आपण बघू आणि आपल्या वाणीला विराम देऊ. स्वामी विवेकानंद जेव्हा भारतात परत आले तेव्हा त्यांनी बऱ्याचशा यात्रा केल्या तीर्थक्षेत्रांच्या, अगदी ज्याला म्हणतात विधिवत सगळ्या प्रकारे. जसं की कुठं कुंड आहे, त्या कुंडामध्ये सांगितलं तुमची तब्येत ठीक नाही आहे, पाणी खराब आहे, त्यांनी तिथून उडी मारलीच. कारण सगळ्या रीतिरिवाज पालन करून यात्रा केल्या. तर अमरनाथला पण गेले होते ते, आणि भगिनी निवेदिता पण बरोबर होत्या. आणि ते जसं ट्रॅडिशनल चालू जातं तशा प्रकारे फक्त लंगोटी त्या थंडीमध्ये आणि राख पूर्ण अंगाला जसे साधू लोक आपण बघतो तसे स्वामीजींनी अमरनाथाचं दर्शन केलं. आणि अमरनाथ भगवान त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला की तुझ्या इच्छेने तुला येईल, इच्छा मृत्यूचा वर दिला. त्यांनी सांगितलं इच्छा मृत्यू मला प्राप्त आहे अमरनाथाकडून. आणि त्यानंतर ते क्षीरभवानीला, काश्मीरमध्ये क्षीरभवानी देवीचं आजही मंदिर आहे, त्या क्षीरभवानी देवीच्या मंदिरात त्यांनी अनुष्ठान केलं आणि रोज ते कुमारी पूजा, कन्यापूजन करून त्या देवीची पूजा करायचे. त्यावेळेला ते देवीचं मंदिर तुटलं होतं, मोगलांनी त्याचं तोडलं होतं मंदिर. तर स्वामी विवेकानंदाचा एक स्वभाव आपण बघतो, ते शिवा होता. एक वेळा त्यांच्या मनात काही गोष्ट आली तर कोणी त्यांना कंट्रोल करू शकत नव्हतं, बोलायची हिंमत व्हायची नाही, इतका असा स्वभाव होता त्यांचा. तर ते बघून त्यांच्या मनात एक उद्विग्नता आली, मी जर त्यावेळेला इथं असतो तर हे मंदिर मी तोडून दिलं, माझा स्वतःचा देहपात मी केला असता, माझं रक्त पडलाच चालला म्हणून हे मंदिर मी तोडून दिलं नसतं. त्याच वेळेला देवीनी प्रगट होऊन स्वामीजींना म्हटलं, अरे तू माझं रक्षण करणार की मी तुझं रक्षण करू? माझी जर इच्छा झाली तर मी ह्या वेळेला इथं 7 मजल्याचं मंदिर बांधू शकते सोन्याचं, ही माझी इच्छा होती. स्वामींच्या वर्तनात त्यानंतर पूर्ण फरक पडला. आणि त्याचं जसं म्हटलं ना की जगदंबेची इच्छा, ते पुन्हा पुन्हा म्हणायचे बंगालीमध्ये, कालो मेहे आम्हाला हात छेडायचे. म्हणे त्या काळो मेहे म्हणे लहान काळी मुलगी म्हणजे कालीमाता, कालीमातेने माझा आता हात सोडला आहे, मी त्याच्यावर विसंबून आहे. आणि रामकृष्णांनी म्हटलं होतं, जेव्हा विवेकानंद स्वतःला ओळखेल मी कोण, त्यावेळेला तो ह्या जगात राहणार नाही. त्यावर ते पुन्हा पुन्हा संकेत द्यायचे की आय विल नॉट क्रॉस 40, मी 40वी पूर्ण करू शकणार नाही, करणार नाही. म्हणून ब्रह्मानंदजी आणि इतर त्यांचे गुरुबंधू होते, यांना चिंता होती की नरेन आता राहणार नाही. कारण रामकृष्णांनी सांगितलं होतं स्वतःला जेव्हा तो ओळखेल त्यावेळेला तो इथं राहणार नाही. आणि म्हणून त्यांनी बरेचसे प्राणी आणले, बरेचसे हे आणले, त्यांना कुठंतरी त्यांचं मन रमावं म्हणून. तर स्वामी विवेकानंद त्याच्यात जास्ती वेळ रमू शकले नाहीत. तर शेवटच्या दिवशी जे 4 जुलै 1902ला ते त्यांनी पहिलंच पंचांग बघून दिवस निवडला होता. आपल्या जुनं मंदिर आजही बेलूर मठात आहे, ते जुने मंदिरात गेले. 4 तास त्या दिवशी ध्यान केलं त्यांनी, 4 तास. काय रामकृष्णांशी बोलणं झालं असेल माहीत नाही. आणि त्या पायऱ्यावरून खाली येत होते, तर सगळ्या गुरुबंधूंना वाटलं की 4 तास हे आता तब्येत ठीक नाही, 4 तास मंदिरात काय, दरवाजा खिडक्या सगळ्या बंद. तर ते सगळे गांभीर्य पसरलं होतं. आणि जे आंब्याचं झाड, आजही ते आंब्याचं झाड आहे, ज्या झाडाखाली स्वामी विवेकानंद बसायचे, त्या स्वामीजीतून उतरत होते स्वामी विवेकानंद आणि स्वतःशीच पुटपुटत होते की इथं जर दुसरा विवेकानंद असता तर तो समजू शकला असता ह्या विवेकानंदांनी जगासाठी काय केलं. आणि दुसरं ते म्हणू लागले की एक दिवस माझा भारत असा उठेल, विश्वाला झुकावं लागेल, पूर्ण विश्वाला या भारताच्या पायाशी येऊन ज्ञान घ्यावं लागेल, माझा भारत विश्वगुरू बनेल. स्वामी प्रेमानंद महाराज कधी हे सगळं ऐकलं आणि ते म्हणाले, नरेन तू पुन्हा पुन्हा माझा भारत विश्वगुरू बनेल, तू भारतावर खूप प्रेम करतो ना म्हणून म्हणतो. तर स्वामी विवेकानंद म्हणाले होते, मी तोंडाने बोलत नाही, मी डोळ्यांनी बघतो आहे की एक दिवस हा माझा भारत विश्वगुरू बनेल. आणि स्वामी विवेकानंद असे होते की त्यांच्या तोंडून कधीही कोणी चुकीचं किंवा असत्य भाषण बाहेर नाही पडलं. तर आपल्या सगळ्यांचा हा दृढ विश्वास असावा की स्वामी विवेकानंदांनी भारताला विश्वगुरूच्या रूपात बघितलं होतं, तो विश्वगुरू बनेल. पण त्यासाठी आपल्याला ह्या स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा, त्यांच्या नावाचा मी म्हणत नाही आहे, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या ह्या शिकवणीचा प्रचार प्रत्येक गल्लोगल्ली सगळ्यांपर्यंत आपण करू तर निश्चित
पणे प्रत्येकाच्या आतमध्ये एक चेतना येईल आणि त्याला वाटेल की माझंही माझ्या देशाप्रती काही कर्तव्य आहे ते सिद्ध होईल आणि स्वामी विवेकानंदांनी जे भारताचं स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण होईल. तर ओझासाहेबांनी आणि तुम्ही सर्वांनी खूप प्रेमाने मला बोलवलं. मी तसा वक्ता नाही, खूप कमी बाहेर जातो. म्हणजे माझं खूप म्हणजे त्याला बोटावर मोजण्यासारखीच व्याख्यानं झाली आतापर्यंत. थोडी भीतीही होती, पण मला माहीत होतं सगळे आपलीच लोक आहेत. तुम्ही प्रेमाने बोलवलं. मला जितकं समजलं तेवढं मी व्यक्त करायचा प्रयत्न केला. त्याच्यात काही उणीव असतील तर माझ्या आहेत. जे काही चांगलं असेल तर ते रामकृष्णांच्या कृपेने गुरुकृपेने प्राप्त झालं ते व्यक्त केलं. हृदयापासून सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांसाठी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.